इहलोकेचा हा देह इहलोकेचा हा देह देव इच्छिता ते पाहे धन्याम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो विठला विठला परम मंगलमयी परात्परेश्वर भक्तवांच्या कल्पतरू सच्चिदानंद घन अखिल कुट ब्रह्मांड नायक पंढरीश भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणी साष्टांग दंडवत करून कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबर आहे जगद्गुरु जगद्वंद्य श्रीमंत संत श्रेष्ठ श्री तुकोबर आहे योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज आदि करून सकल वारकरी साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन पुणे झालेल्या या महाराष्ट्राच्या मायभूमीला वंदन करून त्याचप्रमाणे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याही स्मृतीला अभिवादन करून उपस्थित सर्व श्रोते अबाल वृद्ध माता भगिनी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि कीर्तन निरूपण सेवेला सुरुवात करतो। तत्पूर्वी कार्यक्रमाच्या अनुषंगानं आणि वक्ता या नात्यानं अल्पसा परिहार देणं मला कर्म प्राप्त आहे आणि परिहार द्यायचा तो असा की आज या ठिकाणी आमच्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे आदरणीय सोपानजी काका वाणी ज्यांना मी लाडाने आबा म्हणतो त्या आबांच्या सौभाग्यवती त्यांना सोडून 1 वर्षांपूर्वी हे लोकाची यात्रा संपवून त्या ठिकाणी निघून गेलेले आहेत आणि म्हणून आपल्या आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म पद्धती निमानून आत्म्यानं जीवानं देहाचा त्याग केल्यानंतर काही विधी पितृणातून उत्तीर्ण होण्याकरता पार पाडायला सांगितलेले असतात आणि म्हणून कैलासवासी सौभाग्यवती परिगबाई सोपानोबानी मावशींना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालेला आहे आणि त्यांच्या वर्ष श्रांताच्या पिंडदान विधी या ठिकाणी ब्राह्मण देवतेच्या करवी संपन्न झालेला आहे। त्यांच्या संपूर्ण त्या ठिकाणी परिवाराने तो विधी पार पाडलेला आहे। फार मोठा परिवार आहे, फार अत्यंत प्रेमळ परिवार आहे। गंगा भगीरथी सत्यभामा निवृत्ती वाणी मंदाबाई मिन्नाथ वाणी मंगल लक्ष्मण वाणी सोपान निवृत्ती वाणी लक्ष्मण निवृत्ती वाणी सचिन सोपान वाणी सुनील मिन्नाथ वाणी काकासाहेब मिन्नाथ वाणी वाल्मिक लक्ष्मण वाणी गणेश लक्ष्मण वाणी गंगा भगीरथी गंगूबाई रघुनाथ गोरडे लक्ष्मण रघुनाथ गोरे ज्ञानेश्वर रघुनाथ गोरे डॉक्टर सुंदरदास रघुनाथ गोरे डॉक्टर सोपान रघुनाथ गोरे चांगदेव प्रथमराव शेजूळ गंगा भगीरथी सुमन माधवराव शेळके सौभाग्यवती शोभा सुधाकर डांगे सौभाग्यवती संगीता अण्णासाहेब लांबे आणि श्री बापूसाहेब लक्ष्मण गवारे हा फार मोठा त्यांचा परिवार आहे आणि या परिवारानं सौभाग्यवती परिगबाई सोपानवाणी या मातेंच्या वर्षश्राद्धा निमित्तानं होऊ घातलेली कीर्तन निरूपण सेवा भगवान परमात्म्याजवळ एकच प्रार्थना करेल की मावशी जिथं कुठं असतील तिथं भगवान परमात्म्याने त्यांच्या चरणाजवळ त्यांना जागा द्यावी। त्याचं कारण फार परमार्थी कुटुंब आहे। योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज आणि मठाधिपती गुरुवर्य प्रातस्मरणीय स्वामी रामगिरीजी महाराजांवरती श्रद्धा असलेले हे एक श्रद्धाळू कुटुंब आहे, प्रेमळ कुटुंब आहे आणि खऱ्या अर्थानं आबा परमार्थाची सेवा करतात परंतु आबांच्या पाठीमागे मावशी त्यांच्या सावलीप्रमाणे त्यांच्या सोबत होते। आबांचं आयुष्य परमार्थातच चाललंय परंतु पाठीमागे साथ देण्याकरता घर प्रपंच कुणीतरी पाहावा आणि ती संपूर्ण जबाबदारी मावशींवरती आबांना सोपवून दिली आणि मावशी ती संसाराची प्रपंचाची जबाबदारी पार पाडता पाडता आपल्या ये लोकाची यात्रा संपूर्ण परलोकामध्ये अनंतामध्ये विलीन झालेली आहे आणि म्हणून त्यांचा हा प्रथम वर्ष श्राद्धाचं त्या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरणानिमित्त वर्ष श्राद्धानिमित्त ही कीर्तन निरूपण सेवा आणि या सेवेकरता उपस्थित सर्व श्रोते सज्जन मायबाप व्यासपीठावरील गुणीजन टाळकरी वारकरी महाराज मंडळी ज्यामध्ये आत्ता सुंदर त्यांनी चाल गायली ते स्वरमूर्ती स्वर महर्षी आमचे दाखली गुरुबंधू आदरणीय आदित्यजी महाराज आत्मानी असतील त्यांना ज्यांनी गोड साथ केली नाशिक जिल्ह्याचं गाण कोकिळा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं स्वरमूर्ती स्वर महर्षी आदरणीय अनिलजी महाराज राठोड त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो आणि मृदंगावरती साथ करतायत नाशिक जिल्ह्याचं मृदंग रत्न मृदंग महर्षी आमचे गुरुबंधू आदरणीय रवी महाराज बोराडे त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो
हार्मोनियमवरती साथ करतायत परमश्रद्धेय परमवंदनीय आमच्यावरती नितांत प्रेम करणारे आदरणीय हंडे महाराज असतील, त्याचप्रमाणे गायनाकरता साथ करण्याकरता जे उपस्थित आहे आणि खऱ्या अर्थानं त्यांच्यासमोर कीर्तन करायचं म्हणून त्यांना बघितल्यानंतरच मला धाक पडलं. त्याचं कारण आमच्या गुरुजींचे वडील आदरणीय परमश्रद्धेय परम आदरणीय परमवंदनीय आदरणीय वाघबाबा असतील, त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो. आमच्यावरती पितृतुल्य प्रेम करणारे परमार्थ स्नेही परमार्थ प्रेमी आमचे विजयजी महाराज शिंदे असतील, त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे ज्यांच्या रोमारोमामध्ये परमार्थ मुरलेला आहे असे असणारे आमचे कांदे महाराज असतील, त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो. आमचे आजोबा विनेकरी असतील, त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो. आणि माझा आवाज गोड तुमच्यापर्यंत पोहोचवणारे याच गावची साऊंड सिस्टीम आहे, आमच्यावरती आमचं भावासारखं प्रेम आहे, म्हणून दादांनी खूप खूप धन्यवाद देतो. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि कीर्तन सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन निरूपण सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण कनकाई बोलबा पुत्र ज्यांनी अध्यात्मशास्त्राचा कळस पूर्ण केला, ते पंचमवेदी निर्माते जगद्गुरु जगद्वंद्य श्रीमंत संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा आणि या याज्ञवल प्राणी मात्रांमध्ये मानवी देहाला नरदेहाला जे जीव जन्माला आलेला आहे त्या जीवांना या नरदेहाचं मोल सांगणारा 4 चरणांचा उपदेशपर प्रकरणातील अभंगाचे निरूपण सेवेकरता निवडला. विठ्ठल आणि आपण अभंगाचा सरळ सरळ शब्दार्थ समजावून घेऊ. त्याचं कारण शब्दार्थ समजला तर कीर्तन कळेल आणि शब्दार्थ समजला नाही तर कीर्तन कळणार नाही. म्हणून अभंगाच्या सरळ शब्दार्थ रूपी पायावरती आपल्याला कीर्तन रूपी इमारत उभी करायची आहे. म्हणून अभंगाचा सरळ शब्दार्थ अतिशय महत्वाचा आहे. या अभंगाद्वारे महाराज म्हणतात की इहलोकीचा हा देह देव इच्छित अतिप आहे. या नरदेहाचं मोल सांगत असताना नरदेहाचं महत्व सांगत असताना महाराज म्हणताय इहलोकीचा हा देह तुम्हा आम्हाला प्राप्त झालाय. याचं आपल्याला भूषण वाटणं अतिशय महत्वाचं आहे. का महत्वाचं आहे? त्याचं कारण देव इच्छित अतिप आहे. स्वर्गाधिक देवदेवता या नरदेहाची इच्छा धरताय. तो नरदेह त्यांना सहजासहजी न मिळता तो तुम्हाला धन्य आहोत. अभंगाचं प्रथम चरण. द्वितीय चरणामध्ये महाराज म्हणतायत धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाची झालो. अरे स्वर्गाधिक देवदेवतांना न मिळणारा हा नरदेह तुम्हा आम्हाला मिळालाय आणि या नरदेहाला येऊन आपण काय केलं पाहिजे तर दास विठोबाचे झालो. या विठोबाचे दास झालं पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने या नरदेहाची धन्यता जर कशामध्ये असेल तर विठोबाचे पांडुरंग परमात्म्याचे दास होण्यामध्ये आहे. अभंगाचे द्वितीय चरण. आणि तृतीय चरणामध्ये महाराज म्हणतायत की आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. हे तुम्हा मला जे अल्प प्रमाणातलं जे आयुष्य भेटलेलं आहे या आयुष्याच्या साधनानं तुम्ही आम्ही काय केलं पाहिजे. भगवान पांडुरंग परमात्म्याचं दास्यत्व स्वीकारून त्या सच्चिदानंद पदवीला आपण प्राप्त झालं पाहिजे. अभंगाचं तृतीय चरण. आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतायत असं जर अशा प्रकारे आपण जीवन जगलो अशा प्रकारे आम्ही जीवन जगलो म्हणून शेवट काय म्हणतायत तो का म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी. अशा प्रकारे जर तुम्ही जीवन जगलात तर स्वर्गाकडे जाण्याचा मार्ग निश्चित प्रकारे आपल्याला मोकळा होणार आहे. अभंगाचं शेवटचं चरण. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विस्तृत भावार्थ आपल्याला संकल्पित वेळेत बघायचा आहे. त्याआधी तुम्ही सर्वांनी मला एक मदत करायची. ज्या ज्या वेळेला मधून मधून विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्या त्यावेळेला सर्वांनी टाळी वाजवायची आणि मुखानं नामचिंतन करायचं. विठ्ठल सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे की या अभंगाद्वारे आपल्याला जो नरदेह प्राप्त झालाय त्या नरदेहाचं मोल त्या नरदेहाचं महत्व जगद्गुरु तुकोबराय तुमच्या आमच्या पुढे विशद करता. बघा ना खरोखर आपण किती भाग्यवान आहोत. त्याचं कारण हा नरदेह तुम्हा आम्हाला मिळाला. या सृष्टीवरती सृष्टी केवढी प्रचंड आहे. हे ब्रह्मांड केवढं मोठं आहे आणि या ब्रह्मांडावरती हे पृथ्वीग्रह फार मोठा आहे. आणि या पृथ्वी ग्रहावरती अनेक जीवजंतू आहे, अनेक पशुपक्षी प्राणी आहे. पण त्यांच्यामध्ये त्यांच्या योनीला न जाता भगवान परमात्म्याने आपल्याला मानव नरदेहाच्या योनीला पाठवलं. खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही त्या ठिकाणी भाग्यवान आहोत.
तसं बघायला गेलं तर विज्ञानाला अजूनही सृष्टीच्या त्या ठिकाणी उत्पत्तीचा शोध लागलेला नाही. विज्ञान फक्त इथपर्यंतच पोहोचलंय की ज्यावेळेला पृथ्वीची उत्पत्ती झाली त्यावेळेला पृथ्वीवरती सगळीकडे पाणीच पाणी होतं, उकळतं पाणी होतं. आणि त्या उकळत्या पाण्यावरती जसं उकळत्या दुधावरती साय येते तशी या उकळत्या पाण्यावरती आलेली साय म्हणजे आपली 29% जमीन आहे. आणि मग या जमिनीवरती पहिला जीव निर्माण झाला, त्याचं नाव आहे अमिबा. या पृथ्वी तलावरती पहिली वनस्पती निर्माण झाली, तिचं नाव आहे शेवाळ. विज्ञान फक्त इथपर्यंतच पोहोचलंय. मग पुढे चालून उभयचर झाले, खेचर झाले, भूचर झाले, असे त्यांनी त्यांचे प्रकार पाडले. परंतु नाथबाबांनी नाथभागवतात सांगत असताना म्हटले, एकी केली जलचरे, एकी केली भूचरे, एकी केली खेचरे, चराते रते बहुविक. विज्ञानाचा शोध आत्ताच आहे, परंतु कित्येक वर्षांपूर्वी, शेकडो वर्षांपूर्वी नाथबाबांनी लिहून ठेवलंय की या भगवान परमात्म्यानं पृथ्वी निर्माण करत असताना उभयचर निर्माण केले, खेचर निर्माण केले. म्हणून संत महापुरुषांनी सांगितलं, ज्यावेळेला या पृथ्वी तलावरती काहीच नव्हतं ना, त्यावेळेला ते तत्व होतं, त्या तत्वाचं नाव आहे परब्रह्म तत्व. जेव्हा कोठेची नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यची होते पाही, कानोबा तेरे ते. ज्यावेळेला या पृथ्वी तलावरती काहीच नव्हतं त्यावेळेला या पृथ्वी तलावरती ते तत्व होतं. आणि त्याच तत्वाच्या माध्यमातून या सर्व सृष्टीची त्या ठिकाणी उत्पत्ती झालेली आहे, सर्व प्राणी मात्रांची उत्पत्ती झालेली आहे. त्या तत्वाला तुम्ही आम्ही या विश्वाचा चालक मालक करता करविता ब्रह्मांडाचा धनी म्हणतो. गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम श्रुत प्रभू व प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम. भगवान परमात्म्याने स्वतः 9व्या अध्यायामध्ये सांगितलं, अर्जुना, या सृष्टीचा चालक मालक करता करविता मी आहे, या सृष्टीची उत्पत्ती करणारा मी आहे, या सृष्टीचा सांभाळ करणारा सुद्धा मीच आहे, आणि या सृष्टीच्या लयाला कारणीभूत सुद्धा मीच आहे. म्हणून ही जी सृष्टी निर्माण झाली ही माझ्यापासून निर्माण झालेली आहे. आणि म्हणून भगवान परमात्म्यानं सृष्टी निर्माण केली. आणि सृष्टी निर्माण करत असताना त्याने असंख्य जीव जंतू पशु पक्षी प्राणी निर्माण केले. पशु पक्षी प्राणी निर्माण केल्यानंतर प्रत्येक जीव जंतू पशु पक्षी प्राणी त्या ठिकाणी भोग विलासामध्ये गुंतलेले होते. त्यांच्याकडे बघितलं आणि भगवान परमात्म्याने विचार केला, अरे जी सृष्टी मी बनवली, ज्या पशु पक्षी प्राण्यांना जीवजंतूंना मी बनवलंय, ते फक्त भोगविलासामध्येच त्यांचं आयुष्य खर्च करताय. मला आठवून माझ्या नामचिंतनाला कुणीही त्या ठिकाणी मला कुणीही शरण येणार नाही आहे. म्हणून नाथबाबा म्हणतात, आईसे देखून सृष्टी ते सुख न वाटे देवा ते, मग मानवी प्रवृत्ती ते आदरे बहुत निर्मिल. त्या कीटकांकडे पशुपक्षी प्राण्यांकडे बघून भगवान परमात्म्याला दुःख झालं, खेद झाला की अरे यांच्यामध्ये माझं नामस्मरण करण्याचं सामर्थ्य नाही आहे. म्हणून भगवान परमात्म्याने एक जीव निर्माण केला, त्याचं नाव आहे मानव. मानव निर्माण केल्यानंतर मानवाच्या ठिकाणी एक विशेष गुणधर्म दिला. आता जर तसं बघायला गेलं तर या विश्वामध्ये प्रत्येक पशुपक्षी प्राण्यांच्या ठिकाणी प्रत्येकाच्या ठिकाणी एक एक विशेष गुणधर्म आहे. कुत्र्याजवळ काय गुणधर्म आहे सर्वांना माहीत आहे. कुत्र्याजवळ जर चांगला गुणधर्म नसता तर आपली हरवलेली वस्तू सापडून देण्याकरता आपण श्वान पथकाचं पाचारण केलंच नसतं. आपली हरवलेली वस्तू वासाद्वारे त्या ठिकाणी सापडून देणं हा गुण त्या ठिकाणी कुत्र्याच्या शरीरामध्ये घातलेला आहे. राजहंसाजवळ काय विशेष गुणधर्म आहे? राजहंसाच्या समोर तुम्ही दूध आणि पाणी एकत्र करून ठेवा आणि ती वाटी त्या ठिकाणी राजहंसाच्या समोर ठेवा. राजहंस काय करतो? दूध पिऊन घेतो आणि बरोबर पाणी खाली ठेवतो. हा राजहंसाचा विशेष गुणधर्म आहे. मग प्रत्येक पशुपक्षी प्राण्यांच्या जवळ एक एक विशेष गुणधर्म दिलेला आहे. मग तुम्ही म्हणाल मानवाजवळ कोणता विशेष गुणधर्म आहे? तर मानवाजवळचा विशेष गुणधर्म सांगत असताना संतांनी म्हटलंय की त्या भगवान परमात्म्याला आठवून त्याचं नामच चिंतन करून त्याच्या चरणाजवळ जाण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त या नरदेवामध्ये
या नरदेहाची विशेषता सांगत असताना, या नरदेहातील चांगला गुण सांगत असताना संतांनी म्हटले की याची देही घडे देवाचे भजन, अनेक हे ज्ञान नाही कोठे. अरे याच नश्वर देहाचं त्या अविनाशी असणाऱ्या भगवान परमात्म्याची प्राप्ती करता येते. हे ज्ञान भगवान परमात्म्याने कुणाच्या शिरामध्ये जर दिलं असेल तर ते फक्त आणि फक्त या मानवी देहाला जन्माला आलेल्या प्रत्येक सजीवांमध्ये त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला ओळखून त्याचं भजन करण्याचं ज्ञान त्यानं दिलेलं. इतर पशुपक्षी प्राण्यांच्या योनीमध्ये हे ज्ञान नाही आहे. कुठलाही पशुपक्षी प्राणी घ्या, माऊली ज्ञानोबराय वर्णन करतात की काय पुय पंक्तीचे किडे चिळसे घेते. माऊली ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केलेलं आहे की एखाद्याला जखम झाली आणि जखम झाल्यानंतर ती पिकल्यानंतर त्यामध्ये पू होतो आणि त्या पुवामध्ये किडे पडतात. मग मला सांगा, त्या पुवातला एखादा किडा जर तुम्ही बाहेर काढला आणि त्या किड्याला चांगली आंघोळ घातली आणि आंघोळ घालून त्याला चांगला अत्तर बित्तर मारल्यानंतर तो काय म्हणेल का, आता मी पुवाच्या त्या ठिकाणी मासातून त्या घाणेरड्या पुवामधून मुक्त झालेलो आहे, आता मी मस्तपैकी दिघीच्या भजनांमध्ये जाऊन मस्तपैकी भजन करतो, म्हणेल का तो पुवातला किडा? नाही महाराज. कारण भजन करण्याचं आणि भगवान परमात्म्याचं नाम घेण्याचं सामर्थ्य आणि ते ज्ञान त्याच्या देहामध्ये नाही आहे. म्हणून महाराज म्हणतात काय पुय पंक्तीचे किडे चिळसे घेती. तो पुवातला किडा काय करणार आहे? किती आपण चांगलं ठेवलं तरी सुद्धा तो त्या पुवाच्या दिशेनेच त्या ठिकाणी मार्गक्रमण करणार आहे. म्हणून इतरत्र पशुपक्षी प्राण्यां, आता मी फार बारीक जंतूचं तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे. असे अनेक कितीतरी असंख्य पशुपक्षी प्राणी आहे. प्रत्येकाच्या ठिकाणी विशेष गुणधर्म आहे, प्रत्येकाच्या ठिकाणी चांगला गुणधर्म आहे, परंतु भगवान परमात्म्याला ओळखून त्याचं नामस्मरण करण्याचा गुणधर्म फक्त या नरदेहामध्ये. इतर पशुपक्षी प्राणी आणि मानवाच्या काही क्रिया जर बघितल्या तर अगदी तंतोतंत सारख्या आहे. आहार निद्रा भय मैथुनंच सामान्य मेतत पशुभे तराना ज्ञानमितेश अधिको विशेषः ज्ञाननहीनम पशुभे समान. आहार निद्रा भय मैथुन सर्व योनी समसमान परी मनुष्य देईचे ज्ञान जाण सर्वत असे नाथबाबा वर्णन करताय. पशुपक्षी प्राण्यांना सुद्धा झोप लागते, तुम्हा मला सुद्धा झोप लागते. पशुपक्षी प्राण्यांना त्या ठिकाणी भय आहे, तुम्हा आम्हाला सुद्धा भय आहे. पशुपक्षी प्राण्यांना त्या ठिकाणी मैथून आहे, मानवाला सुद्धा मैथून आहे. परंतु या चारही क्रिया पशुपक्षी प्राण्यांच्या अगदी तंतोतंत सारख्या असून सुद्धा मानवाजवळ जो विशेष गुणधर्म दिला तो कोणता आहे? तर याची देही घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही खोटे. म्हणून तुम्ही आम्ही खरंच भाग्यवान आहोत दादा की त्या भगवान परमात्म्याने तुम्हा आम्हाला हा नरदेह दिला. प्रत्येकाला नरदेह दिला. या विश्वामध्ये या पृथ्वीतलावरती प्रत्येकाला भगवान परमात्म्याने नरदेह दिला. परंतु त्यांच्यापेक्षा आपण फार भाग्यवान आहोत. त्याचं कारण आपण योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन पुनीत झालेल्या या महाराष्ट्राच्या या दिघे गावच्या भूमीमध्ये आपण जन्माला आलो आहोत. आपण स्वतःला खरंच भाग्यवान धन्य समजलं पाहिजे. त्याचं कारण आपण सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या फडामध्ये जन्म घेतलेला आहे. आपण गंगागिरी महाराजांच्या फडाचे निष्ठावान वारकरी आहोत. म्हणून तुम्ही आम्ही खरंच स्वतःला धन्य समजलं पाहिजे. अरे कोण होते गंगागिरीजी महाराज? योगीराज सद्गुरू श्री चांगदेव महाराजांचा अवतार म्हणजे सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज. कोण होते गंगागिरीजी महाराज? अरे लेने को हरिनाम, देने को अन्नदान, तैरने को लीनता और डुबने को अभिमान, हा मंत्र ज्यांनी वारकऱ्यांना दिला ते सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज. कोण होते गंगागिरीजी महाराज? अरे त्यांनी साक्षात जोग महाराजांना ज्यांनी उपदेश केला ते सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज. म्हणून संप्रदायाकरता सद्गुरू गंगागिरीजी महाराजांचं योगदान फार मोठं आहे मायबाप. ज्यावेळेला हा समाज भोगविलासामध्ये परमार्थाला विसरून भोगविलासामध्ये डुबत होता, त्या डुबणाऱ्या परमार्थाला पुन्हा वाटेवर आणण्याचं काम सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराजांनी केलेलं आहे. विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीचा शोध सुद्धा सद्गुरू गंगागिरीजी महाराजांनी लावलेला आहे. एवढंच नाही, भगवान परमात्म्याने स्वप्नामध्ये दृष्टांत दिला आणि एका भक्ताच्या करवी त्यांच्या हातामध्ये ज्ञानेश्वरी ग्रंथ दिला आणि सांगितलं हा ज्ञानेश्वरी ग्रंथ तुला यथार्थ समजून जाईल. गंगागिरी महाराजांनी ज्ञानेश्वरी वाचली आणि तो ज्ञानेश्वरीचा अर्थ त्यांना यथार्थ समजून गेला. ते सद्गुरू स्वानंद योगीराज गंगागिरीजी महाराज. आणि आपण त्यांच्या फडावरील वारकरी आहोत, निष्ठावान वारकरी आहोत. म्हणून तुम्ही आम्ही स्वतःला खरंच भाग्यवान समजायचे दादा. अरे ज्या आळंदीच्या सद्गुरू जोग महाराजांच्या
ब्रह्मलीन सद्गुरू स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांच्या वारकरी संस्थेतून लाखो कीर्तनकार तयार होत आहेत, लाखो ज्ञानी महात्मे त्या ठिकाणी शिक्षण घेऊन धर्म कार्य करतात, संप्रदायाची सेवा करतात. परंतु त्या स्वानंद सद्गुरू श्री जोग महाराजांना उपदेश करण्याचं काम सुद्धा सद्गुरू गंगागिरीजी महाराजांनी केलेलं आहे. ज्यावेळेला पंढरपूरमध्ये सप्ताह झाला आणि गंगागिरीजी महाराजांची मिरवणूक निघली आणि पुढे त्या ठिकाणी एका रथामध्ये सद्गुरू जोग महाराज त्या ठिकाणी मिरवणूक काढून येत होते आणि पुढे आल्यानंतर गंगागिरी महाराजांनी विचारलं, ही रथामध्ये मिरवणूक कुणाची आहे? अरे सांगितलं, या गावचे जोग महाराज नावाचे एक पैलवान आहे आणि त्यांनी एक पठाण पाडलाय म्हणले, फार पट्टीचे पैलवान आहे, फार मोठे मल्ल आहेत, त्यांनी पठाण पाडला म्हणले. गंगागिरी महाराजांनी सांगितलं, मला त्यांची भेट घ्यायची आहे. गंगागिरी महाराज सामोरे गेले. सामोरे गेल्यानंतर सद्गुरू जोग महाराज त्या ठिकाणी छाती बुडून पुगे आले. पठाण पाडला म्हणे, पठ्ठ्याने पठाण. सद्गुरू गंगागिरीजी महाराजांनी एकच शब्द सांगितला, अरे तू पठाण पाडला ठीक आहे, परंतु ज्या वेळेला तू काळरूपी पठाणाला पाडशील त्याच वेळेस मी तुझ्या पाठीवरती कौतुकाची थाप मारेल. हा उपदेश सद्गुरू जोग महाराजांना झाला. पुढे चालून अनेक वर्ष तपश्चर्या केली आणि तपश्चर्या करून संत पदाला प्राप्त झाले. त्या महात्म्यांचं नाव आहे सद्गुरू जोग महाराज. वारकरी शिक्षण संस्था स्थापित केली आणि त्या वारकरी शिक्षण संस्थेमधून आजही लाखो कीर्तनकार विद्यार्थी बाहेर पडत आहेत. म्हणजे मला सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे की सद्गुरू जोग महाराजांनी वारकरी शिक्षण संस्थेचा पाया घातला, इथपर्यंत बरोबर आहे विजय महाराज. सद्गुरू जोग महाराजांनी वारकरी शिक्षण संस्थेचा आळंदीमध्ये पाया घातला, परंतु कुठल्याही इमारतीचा पाया घालत असताना त्याचा प्लॅन महत्त्वाचा आहे, त्याचा आराखडा महत्त्वाचा आहे आणि तो आराखडा तयार करून देण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते युगराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांनी केलेलं आहे. वाजवा, मोकळे मनानं टाळी वाजवा. असं म्हणजे कीर्तनकारांना टाळ्या मागून घेऊ नये, पण श्रोते कंजूस असतील तर मागितल्याशिवाय राहू नये. आमचे चांगदेव महाराज टाळी वाजवतात, कुणीच वाजवणार. ते सद्गुरू स्वानंद सुखनिवासी सद्गुरू गंगागिरीजी महाराज आणि त्यांच्या फडावरती जन्माला आलेली, त्यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या भूमीमध्ये तुम्ही आम्ही जन्माला झालेली माणसं आहोत. म्हणून तुम्ही आम्ही खरंच या नरद्याला आल्यानंतर खरंच स्वतःला धन्य समजायचं, खरंच धन्य समजायचं. अरे नाही पाहिले आम्ही भगवान परमात्म्याचे 24 अवतार, नाही पाहिले आम्ही भगवान परमात्म्याचे 10 अवतार, नाही पाहिले आम्ही श्रीमद भागवतामध्ये सांगितल्याप्रमाणे भगवान परमात्म्याचे 6 प्रकारचे अवतार नाही पाहिले. आम्ही भगवान परमात्मा भगवान प्रभू श्रीरामचंद्र नाही पाहिले, आम्ही भगवान परमात्मा गोपाल कृष्ण नाही पाहिले, परंतु आमच्या नरदेहाने आणि या डोळ्यानं आम्ही भगवान परमात्म्याचा एक अवतार पाहिला. त्या अवताराचं नाव आहे स्वानंद सुखनिवासी ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज. नारायणगिरीजी महाराज म्हणजे साक्षात चालतं बोलतं ब्रह्म आहे. ज्याप्रमाणे नारळाची कवटीवरून टणक असते, परंतु तिच्या आतला भाग जो आहे तो खाण्यायोग्य असतो, फार गोड असतो, फार मुलायम असतो, त्याचप्रमाणे नारायणगिरी महाराजांचं जीवन होतं. समाजाला बोलायचे, काय राजा हो काय केलं, आमचं वय नाही कीर्तन करण्याचं, एवढं ताडताड बोलणार, परंतु त्याच समाजाला प्रेमाने परत जवळ घेतल्याशिवाय नारायणगिरी महाराज राहत नव्हते. आणि त्यांच्या फडामध्ये त्यांच्या पदस्पर्शाने पावन पुनीत झालेल्या या भूमीमध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलेली माणसं आहोत. विचार करा, काय भाग्यवान आहोत आपण या नरद्याला प्राप्त झालो. म्हणून तुम्ही आम्ही स्वतःला खरंच भाग्यवान समजायचं, खरंच भाग्यवान समजायचं. पुढे सांगून जाईल, या पृथ्वी तलावरती भगवान परमात्म्याने नरदेहाला जन्माला घातलं, परंतु नरदेहाला जन्माला घातल्यानंतर एक वर्ग असा आहे की ज्या वर्गाला वाटतं की या नरदेहाला जन्माला आल्यानंतर यज्ञादी कर्म केले पाहिजे, स्वर्गपदाला त्या ठिकाणी प्राप्त झालं पाहिजे, इंद्रपदाला प्राप्त झालं पाहिजे, स्वर्गातलं सुख भोगलं पाहिजे. माऊली ज्ञानोबा वर्णन करतात, म्हणून हे संसारी जन्मीजे यज्ञादी कर्म कीजे आणि स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. काही लोकांना असं वाटतं या ठिकाणी यज्ञ करावे, स्वर्गपदाला प्राप्त व्हावं. त्याचं कारण स्वर्गामध्ये काय कमी आहे? जे अमरत्व हे सिंहासन, ऐरावता सारिके वाहन, राजधानी भुवन अमरावती. अरे ज्या ठिकाणी अमरावती सारखी राजधानी आहे, ऐरावतासारखं राहण आहे, ऐरावतासारखं वाहन आहे, चिंतामणीचे कळप आहे, रंभा उर्वशी मेनकांसारख्या सुंदर सुंदर स्त्रिया त्या ठिकाणी नृत्य करतात. एवढी त्या ठिकाणी स्वर्गाचं अनुभव, स्वर्गाचं वर्णन माऊली ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलेलं आहे. म्हणून एवढा महान स्वर्ग आहे आणि त्या स्वर्गामध्ये जाण्याची इच्छा धरतात आणि स्वर्गाला प्राप्त होण्याकरता या ठिकाणी यज्ञादी कर्म करतात, असा एक वर्ग आहे. परंतु माऊली ज्ञानोबांनी सांगितलं,
तुम्ही कितीही यज्ञ केले असं म्हटलेलं आहे 100 यज्ञ पूर्ण केल्यानंतर इंद्रपद प्राप्त होतं. परंतु माऊली ज्ञानोबा म्हणतायत इंद्रपद जरी प्राप्त झालं परंतु ज्यावेळेला इंद्राचं पुण्य संपतं ना मग आता या पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे परत येऊ लागती माघारी मृत्यूलोका. अरे इंद्रदेवाचं पुण्य संपल्यानंतर त्या इंद्रदेवाला सुद्धा या मृत्यूलोकामध्ये जन्म घ्यावा लागतो. म्हणजे किती यज्ञ कर्म केले इंद्रपदाला प्राप्त झालो स्वर्गाला प्राप्त झालो तरी सुद्धा आपल्याला या नरद्यामधून सुटका भेटणार नाही आहे. या नरद्यातून आपण त्या ठिकाणी जन्म मृत्यूच्या चक्रातून आपण बाहेर पडू शकत नाही आहे. म्हणून जन्म मृत्यूच्या चक्रातून जर बाहेर पडायचं असेल तर कशाची प्राप्ती व्हावी याच्याकरता आम्ही यज्ञादी कर्म करू नये. आम्हाला कशाची प्राप्ती व्हावी याच्याकरता आम्ही नामस्मरण करू नये. भगवान परमात्म्याने आम्हाला बरंच काही दिलंय म्हणून त्या भगवान परमात्म्याचं आपण नामचिंतन करणं महत्त्वाचं आहे. विठ्ठल म्हणजे इंद्राचं पुण्य संपल्यानंतर इंद्राला सुद्धा या मृत्यूलोकामध्ये जन्म घ्यावा लागतो. परंतु महाराज म्हणतात आम्ही खरंच नरदेवाला आलो भाग्यवान आहोत गड्या. त्याचं कारण स्वर्गीचे देवदेवता या मृत्यूलोकामध्ये या मानवी देहाची इच्छा धरतात त्यांना सुद्धा हा नरदेव भेटत नाही. त्याचं कारण हा नरदेव कुणाला सहजासहजी भेटत नाही. एखाद्या आंधळ्याच्या हातामध्ये जसा कावळा सापडावा त्याप्रमाणे आमच्या हातामध्ये हा नरदेव सापडलेला आहे. नरदेव तुम्हाला प्राप्त झाला. या नरदेवाची स्वर्गाधिक देवदेवता इच्छा धरतायत. भगवान परमात्मा समोर प्रार्थना करतायत की भगवंता आम्हाला या मृत्यूलोकामध्ये नरदेहाला जन्माला घाला. त्याचं कारण या नरद्यामध्ये येऊन काय केलं पाहिजे तर भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे. स्वर्गीची अमर इच्छिता ती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा नारायण नामे होऊ जीवन मुक्त कीर्तनी अनंत गाऊ किती. स्वर्गाधिक देवदेवता म्हणतायत आम्हाला या पृथ्वी तलावरती नरदेहाला जन्माला घाला. त्याचं कारण तुमच्या कीर्तनामध्ये नामचिंतन करून तुमच्या नामाच्या प्रेमामध्ये दंग होऊन टाळी वाजवून आम्हाला त्या ठिकाणी तुमच्या चरणाजवळ येण्याचं सामर्थ्य प्राप्त करायचं आहे. म्हणून आम्हाला काय करा या मृत्यूलोकामध्ये जन्माला घाला. म्हणून या नरदेहाचं किंमत फार मोल फार मोठं आहे. म्हणून या जगद्गुरु तुकोबराय या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय त्या नरदेहाचं मोल सांगताय की तुम्ही आम्ही खरंच भाग्यवान आहोत गड्या. मग जगद्गुरु तुकोबरायने विचारू महाराज तुम्ही नरदेहाची एवढी त्या ठिकाणी वर्णन का करतात एवढी महती का सांगतात. नरदेव तुम्हालाही प्राप्त झाला सर्व विश्वाला प्राप्त झालात तुम्ही एवढं महान त्या ठिकाणी महानता का वर्णन करतात. त्यावेळेला महाराज म्हणतात अरे या नरदेहाची इच्छा स्वर्गाधिक देवदेवता करतात. तो नरदेह त्यांना न भेटता या मृत्यूलोकामध्ये जन्माला आम्हाला भेटलेला आहे. म्हणून महाराज त्याचे वर्णन अभंगाच्या प्रथम चरणामध्ये करतात. इहलोकीचा देह इहलोकीचा देह आलो धन्य आम्ही जन्मा आलो देवाईची ताली पाहे देवाईची ताली पाहे धन्य आम्ही जन्मा आलो धन्य आम्ही जन्मा आलो. वाजवा यांच्या करताय.
काय वय आहे बाबांचं, आणि या वयात एवढा आवाज, एवढं सुंदर ती साधना आहे. म्हणून एखाद्या गायकाचं प्रमाण, मृदंगावाल्याचा चक्रधार आवडल्यानंतर थोडं टाळ्या वाजवत चला, काही नाही, थोडं प्रोत्साहन भेटतं. अहो, ते इस्रायलच्या आधुनिक गोठ्यांमध्ये जनावरांवरती संगीताचा परिणाम होतो, आपल्यावर का होऊ नये. म्हणून महाराजांनी पहिलं चरण दिलं की इहलोकीचा हा देह देव इच्छित अतिप आहे. या इहलोकामध्ये आम्हाला भगवान परमात्म्याने हा नरदेह दिला, म्हणून आम्ही धन्य आहोत. आम्हाला त्याचं भूषण आहे. का भूषण आहे तर या देव इच्छित अतिप आहे. या नरदेहाची इच्छा स्वर्गाधिक देवदेवतांना सुद्धा आहेत, परंतु तो नरदेह त्यांना न भेटता या मृत्यूलोकामध्ये तुम्हा आम्हाला भेटला आहे. म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही भाग्यवान आहोत. त्याचं कारण या नरदेहाचं फार मोल आहे गड्या. हा नरदेह एवढा सहजासहजी कुणाला भेटत नाही. एकदा माणूस गेला तर पुन्हा माणसाचा माणूस होत नाही. येणे कले हो जाणे हे शेवटी, येणे कले हो जाणे हे शेवटी, महाराजांनी. येथे येणे झाले एकलेची हो, येणे एकले हो जाणे, येणे एकले हो. वा, गोड प्रमाण दिलं. माणूस गेल्यानंतर माणसाचं पुन्हा माणूस होत नाही. किती आपण भगवान परमात्म्याजवळ प्रार्थना केली तरी पुन्हा त्या माणसाचा माणूस होणार नाही. ऊसाचा ऊस होऊ शकतो, परंतु माणसाचा माणूस होऊ शकत नाही. ठीक आहे, एखाद्या ऊसाची कांड केली, त्या ठिकाणी वावरामध्ये नेऊन पुरली, दंडाने त्याला पाणी सोडलं, खत सोडलं, युरिया, सुजलाम, सुफलाम अनेक प्रकारचे खतं सोडले, तर त्या ऊसाचा ऊस पुन्हा उगवून येऊ शकतो. परंतु एखाद्याचा म्हातारा मेला आणि त्याची खांड करून जर दांडाला नेऊन पुरला, त्याला किती युरिया टाकली, किती सुजलाम सुफलाम खत टाकलं, मला सांगा त्या म्हाताऱ्याचा म्हातारा उगवून येईल का? नाही. म्हणून हा नरदेह एकदाच भेटतो, पुन्हा माणसाचा माणूस होत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय स्वतःला त्या ठिकाणी धन्यता देतात की अरे, स्वर्गाधिक देवदेवतांना इच्छा असणारा हा नरदेह त्यांना न भेटता आम्हाला भेटला, म्हणून आम्ही खऱ्या अर्थानं धन्य आहोत, आम्ही भाग्यवान आहोत. आणि या नरदेहाला येऊन आम्ही काय केलं पाहिजे तर भगवान परमात्म्याचं दास्यत्व केलं पाहिजे, भगवान परमात्म्याची, पांडुरंग परमात्म्याची भक्ती केली पाहिजे. परंतु आपण भगवान परमात्म्याची भक्ती, भगवान परमात्म्याचं दास्यत्व स्वीकारत नाही. महाराजांनी सांगितलं तुम्ही पांडुरंगाचे दास व्हा, परंतु आपण प्रपंचाचे दास झालो आणि प्रपंच समोरच उभा राहून प्रपंचाला आपण दान मागतो की प्रपंचा अरे मी सुखी झालं पाहिजे, प्रपंच अरे मी त्या ठिकाणी फार श्रीमंत झालं पाहिजे, मी समृद्ध झालं पाहिजे. आपण प्रपंचाच्या समोर त्या ठिकाणी शरणागती करतोय, प्रपंचाचे दास होतोय आणि प्रपंचाच्या समोरच मागतोय.
एक सांगा दादा, अरे आपण ज्या प्रपंचाच्या समोर मागतोय ना सज्जनानो, संत म्हणतायत मुळात तो प्रपंचच भिकारी आहे. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, हा संसार दुःख मूळ आहे. दुःख बांधवडी वा वा. आहे हा संसार, सुखाचा विचार नाही मोठे, सुखाचा विचार नाही मोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही मोठे, सुखाचा विचार नाही मोठे. संत म्हणतायत खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर तो प्रपंचच भिकारी आहे, तो प्रपंचच दुःखरूपी आहे. आणि त्या दुःखरूपी प्रपंचासमोर आपण कितीही मागत बसलो, कितीही त्या प्रपंचाला म्हटलो की मी श्रीमंत झालं पाहिजे, मी फार समृद्ध झालं पाहिजे, तरी तो प्रपंच आपल्याला काही देऊ शकत नाही माहिती. आणि प्रपंचामध्ये राहत असताना आपण ज्या प्रपंचाचे दास झालो ना, त्या प्रपंचामध्ये राहत असताना ज्यावेळेला आपल्याला एखादी गोष्ट प्राप्त होते, त्या गोष्टीबद्दल आपण कधी समाधान मानत नाही, दुसऱ्या गोष्टीचा अभाव व्यक्त करतो ना, खऱ्या अर्थानं त्याच ठिकाणी प्रपंचामध्ये तुम्हा आम्हाला दुःखाची प्राप्ती होत असते. ठीक आहे, आपल्याजवळ 1000 रुपये आहेत, सर्व संसार लटिका व्यवहार, सर्व संसार लटिका व्यवहार, सर्व संसार लटिका व्यवहार, सर्व व्यवहार, सर्व संसार लटिका व्यवहार, सर्व संसार सर्व महाराजांनी गोड प्रमाण दिलं. लटिका व्यवहार, हा व्यवहार लटिका आहे. आणि या लटिका व्यवहारामध्ये भगवान परमात्म्याशिवाय सुख इतरत्र कुठेही आपल्याला भेटणार नाही. खऱ्या अर्थानं मी सांगत होतो, प्रपंचामध्ये वस्तूचा अभाव आपल्याला त्या ठिकाणी दुःख देतो. एखाद्याजवळ 1000 रुपये आहे, तो 1000 रुपयामध्ये समाधान कधी मानत नाही. तो दुसऱ्याचे लाख रुपये बघून जळतो आणि त्याला असं वाटतं माझ्याजवळ लाख रुपये आले पाहिजे. ठीक आहे, प्रयत्न केले, त्या ठिकाणी धावपळ केली, भेटले 1 लाख रुपये, आता तरी समाधान मानलं पाहिजे की नाही? नाही ना महाराज. त्याला असं वाटतं आता माझ्याजवळ 50 लाख रुपये आले पाहिजे. भेटले 50 लाख रुपये, नाही महाराज. आता 1 कोटी रुपये आले पाहिजे. भेटले 1 कोटी रुपये, नाही ना महाराज. आता 1 कोटी रुपये भेटले, आता जिल्हा परिषदेचं तिकीट तरी भेटलंय, जिल्हा परिषदेचं तिकीट, आता निवडून तरी आलोय, निवडून आता अध्यक्ष तरी झालोय अध्यक्ष, आता पुढच्या पंचवार्षिकला आमदार तरी अहो झालोय आमदार, आता पुढच्या पंचवार्षिकला मुख्यमंत्री तरी झालोय मुख्यमंत्री, आता पुढच्या पंचवार्षिकला डायरेक्ट खासदाराचा फॉर्म भरून पंतप्रधान तरी झालंच पाहिजे. म्हणजे माणसाची आशा कधी थांबत नाही ना मायबाप. या प्रपंचामध्ये हा प्रपंच दुःखरूपी आहे. या प्रपंचामध्ये आशा कधी थांबत नाही. शास्त्र म्हणतंय निसोष्टी शतम शतिदश शतम लक्ष्यम सहस्राधिपो लक्षेशम क्षितिपालतम क्षितिपती चक्रे शतम वांछति चक्रे शतम सुरपालतम सुरपती ब्रह्मास्पदम वांछति ब्रह्मा शैव पदम शिव हरिपदम आशा वधिंको गतः. अरे या आशेमध्ये तुमचा आमचा जन्म गुरफटतो, यात नवल नाही. भगवान परमात्म्याला सुद्धा आशा निर्माण होते, ब्रह्मदेवाला आशा निर्माण होते की मी शिवपदाला प्राप्त झालं पाहिजे. भगवान शिवाला आशा प्राप्त होते की मी विष्णुपदाला प्राप्त झालं पाहिजे. आणि या आशेमध्ये भगवंताचा सुद्धा जन्म गुरफटल्या जातो. म्हणून शास्त्र म्हणतंय आशा उपजली भगवंतासी नीच वामनत्व आले त्यासी आशेने धीन केले दिवासी इतरा काय येते. अरे भगवान परमात्म्याला आशा निर्माण झाली आणि त्या आशेचं त्या ठिकाणी असं फळ भेटलं की भगवान परमात्म्याला नीच असा वामन अवतार घेऊन बळीच्या दारामध्ये दान मागावं लागलं. विचार करा, त्या भगवान परमात्म्याच्या चरणाची लक्ष्मी दासी आहे आणि त्या भगवान परमात्म्याला बळीच्या दारामध्ये दान मागावं लागलं. हा कशाचा परिणाम आहे?
आशेचा परिणाम आहे. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला. क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशाची न पावला, हिंडता दिशाची न पावला, हिंडता दिशाची न पावला, हिंडता दिशाची न पावला. माया वेचीला जीव माझा, माया वेचीला जीव माझा, माझे वैतने नदी कोणी, माझे वैतने नदी सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशा क्षीण पावला, माया वेष्टीला जीव माझा. रे या आशेमध्ये जर आपण गुंतलो तर आपला सुद्धा जन्म निरर्थक ठरणार आहे, आपला जन्म सुद्धा त्या ठिकाणी व्हायला जाणार आहे. म्हणून तुम्ही आम्ही प्रपंचाचे दास होऊन काहीच उपयोग नाही महाराज. या प्रपंचाचे आपण दास झालो ना, या प्रपंचामध्ये राहत असताना आपण प्रपंचाच्या समोर दास्यत्व स्वीकारून त्याला सुख मागतोय, तो प्रपंच तुम्हा मला कधी सुख देणार नाहीये. त्याचं कारण या प्रपंचामध्ये सुख कुठेच नाही आहे. या प्रपंच हा सर्व दुःखाने भरलेला आहे, दुःखरूपी हा संसार आहे. म्हणून या प्रपंचामध्ये एक दुःख जर समोरच्या दाराने पुढे गेलं ना मायबाप, तर दुसरं दुःख मागच्या दाराने लगेच प्रवेश करतो. जुन्या काळचे दिवस होते आणि बाई स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करत होती. स्वयंपाक करता करता बैठकीच्या खोलीमध्ये कुणीतरी ग्रहस्थ आले म्हणून त्या बाईला थोडासा सुगावा लागला आणि म्हणून बघण्याकरता ती त्या ठिकाणी बैठक खोलीमध्ये आली. बैठक खोलीमध्ये आल्यानंतर एक ग्रहस्थ तिला दिसले, तिने नमस्कार केला, विचारलं काका आपण कोण आहात? त्याने सांगितलं मी मामा. बाईला वाटलं आता मालकाची मामा असतील, म्हणून बाईने काही न बोलता निमूटपणे स्वयंपाकघरात स्वयंपाक करायला गेली. त्याचं कारण पूर्वीच्या स्त्रिया माणसासमोर जास्त बोलत नव्हत्या, बरोबर की नाही? पूर्वीच्या स्त्रिया माणसांसमोर जास्त बोलत नव्हत्या, म्हणून तुमची आमची हिंदू धर्म संस्कृती टिकून होती. त्याचं कारण पूर्वीच्या लोकांची म्हण होती, बाईचं बसणं घरात असावं, गडी माणसाचं बसणं ओट्यावरती असावं, बाईचं राहणं चुपून असावं, गडी माणसाचं खाणं झाकून असावं. बाईचं राहणं का चुपून असावं? तर आमच्या आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म संस्कृतीमध्ये स्त्री हे धन मानलेलं आहे आणि धन नेहमी झाकून ठेवतात, नाहीतर चोर डल्ला मारत असतो. म्हणून बाईचं राहणं चुपून असावं, गडी माणसाचं खाणं झाकून असावं, बाईचं बसणं घरात असावं, गडी माणसाचं बसणं ओट्यावरती असावं. पण थोडं बदललो मायबाप, आम्ही थोडं बदललो. बाईचं बसणं ओट्यावरती आलं आणि गडी माणसाचं खाणं डाब्यावरती गेलं. तिथून आमच्या हिंदू धर्म संस्कृतीचं सगळं वाटोळ झालं मायबाप. या वाटोळ्याला दुसरं काहीच कारण नाही. म्हणून पूर्वीच्या स्त्रिया माणसांसमोर जास्त बोलत नव्हत्या, म्हणून आमची हिंदू धर्म संस्कृती त्या ठिकाणी अबाधित होती. म्हणून बाई जास्त न बोलता त्या ठिकाणी स्वयंपाकघरामध्ये निघून गेली आणि स्वयंपाकघरामध्ये गेल्यानंतर काही वेळ झाला आणि मालक घरामध्ये आले. मालकाने बघितलं, आपल्याला येण्याच्या अगोदरच बैठक खोलीमध्ये एक ग्रहस्थ बसलेल्या मालकाने बघितलं, जय हरी केलं, पाहुणचार केला आणि विचारलं काका तुम्ही कोण आहात? म्हटलं मी मामा. आता मालकालाही वाटलं बाईचे मामा असतील, त्याचं कारण माणसाला कोणाचं गणगोत प्रिय जास्त? तुम्हाला कोणाचं गणगोत प्रिय जास्त? खरं सांगा, खोटं बोलायचं नाही, कीर्तनी. मालकाला वाटलं बाईचे मामा असतील, म्हणून मालकही काही बोलला नाही. आणि मामाचा नियम असा होता की मामा एका बसणीला 4-5 भाकरींचा मुर्दा पाडत होता. आणि असा मामा ज्या वेळेला 4-5 दिवस त्या घरामध्ये मुक्कामाला राहिला, त्यावेळेला बाई मालकानं म्हणू लागली, मालक काय हो तुमचे मामा, संपलंय ना पीठ आपल्या घरातलं, तुमचा मामा एकाच बसणीला 4-5 भाकऱ्यांचा मुर्दा पाडतोय, कधी जाणार आहे तुमचा मामा? ते म्हणे माझा मामा? अगं माझा असतं तर केव्हाच आकलून दिला असता, तुझा म्हणून घरात ठेवला. ते म्हणे माझा नाही,
हा म्हणे माझाही नाही, ती म्हणे माझाही नाही. मग दोघंही मामाजवळ गेले आणि विचारलं, मामा खरं सांगा तुम्ही कुणाचे मामा आहात? मामा म्हणे मी गाव मामा, जिथं मला खायला भेटतं तिथं मी 4-5 दिवस राहतो. आणि असा मामा ज्या वेळेला घरात राहिला, बाईचं पीठ संपलं आणि असा मामा ज्या वेळेला घरातून जात नव्हता त्यावेळेला दोघा पती पत्नींनी एक नाटक केलं. म्हटले मी तुला खोटं खोटं मारल्यासारखं करील आणि तू खोटं खोटं रडल्यासारखं करायचं. ठरला प्लॅन. मामाच्या समोर गेले, यानं बाई अशी हानीतच नेली. बाई जोरजोरात रडायला लागली. आता ते नाटक होतं. हा वरून हाणायचा, बाई रडायची. त्या मामाच्या असं मनात आला, रे या दोघांचा एवढा सुखी संसार आहे आणि माझ्यामुळे या संसाराला गालबोट लागतंय, म्हणून आपण आता इथे न थांबलेलंच बरं. म्हणून मामानं विचार केला. मामानं त्याची वळकुटी गुंडाळली आणि मामा जाण्याकरता निघाले. परंतु दारामध्ये पाय ठेवल्यानंतर मामाच्या मनामध्ये विचार आला. आता फिरणारी माणसं जास्त हुशार असतात, फार हुशार असतात. मामाच्या लक्षात आला, अरे यांची भांडणं चालू खरी, परंतु मला काढून देण्याकरता तर हे नाटक करत नसतील ना. म्हणून मामानं काय केलं, मामा या दारातून गेला आणि पाठीमागच्या दाराला येऊन उभा राहिला. मामा दारातून गेल्याचं बघितल्यानंतर पती पत्नीला फार आनंद झाला. अरे मामा गेला म्हटले. आता दोघांनाही आनंद झाला. दोघेही आनंदानं बैठक खोलीमध्ये गप्पा मारू लागले. तू म्हणे बघ मी कसं तुला खोटं खोटं मारल्यासारखं केलं, माझ्यामुळे प्लॅन सक्सेस झाला, माझ्यामुळे प्लॅन सफल झाला. ते म्हणे तुम्ही गबासा, मी जर खोटं खोटं मारलं नसतं ना, खोटं खोटं रडल्यासारखं केलं नसतं ना, तर तुमच्या मारण्याला काहीच किंमत राहिली नसती. मी खोटं खोटं रडल्यासारखं केलं म्हणून तुमच्या खोटं खोटं मारण्याला त्या ठिकाणी किंमत आहे. हा म्हणायचं मी कसं खोटं खोटं मारल्यासारखं केलं. बाई म्हणायची मी कसं खोटं खोटं गेल्यासारखं केलं. हा म्हणायचं मी कसं खोटं खोटं मारल्यासारखं केलं. बाई म्हणायची मी कसं खोटं खोटं रडल्यासारखं केलं. मामा हळूच मागच्या दाराने खोलीत आला, नमस्कार केला आणि म्हणे मी कसं खोटं खोटं गेल्यासारखं केलं. ठेवाच्या हात विठाला माझा दृष्टांत संपला. मला सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे की या संसारामध्ये, या प्रपंचामध्ये एक दुःख जर पुढच्या दाराने निघून गेलं ना मायबा, पाठीमागचं दुःख त्या ठिकाणी पाठीमागच्या दाराला त्या ठिकाणी हजर असतं. म्हणून या प्रपंचामध्ये तुम्हाला सुख कुठेच भेटणार नाहीये. या प्रपंचाविषयीची आशा तुम्ही सोडून द्या. हा प्रपंच फार आशावादी आहे. या प्रपंचामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी सुख कुठेच भेटणार नाहीये. सांगून जाईल. माणसानं फार श्रीमंत व्हावं, प्रपंचामध्ये फार श्रीमंत व्हावं, परंतु श्रीमंती कमवत असताना अंतःकरणात जी आशा आहे ती आशा टाकून माणसानं श्रीमंत झालं पाहिजे. किती श्रीमंत व्हावं, शास्त्र म्हणतंय समुद्रासारखं श्रीमंत व्हावं. समुद्र किती श्रीमंत आहे मायबाप. या पृथ्वी तलावरती 71% पाणी आहे आणि 29% जमीन आहे. 71% भाग हा पृथ्वीचा पाण्यानं व्यापलेला आहे. एवढा तो समुद्र फार श्रीमंत आहे. म्हणून शास्त्र म्हणतंय तुम्ही समुद्रासारखे श्रीमंत व्हा. परंतु शास्त्र म्हणतंय एवढा समुद्र श्रीमंत असून सुद्धा त्याच्या अंतःकरणामध्ये आशा आहे. म्हणून शास्त्र म्हणतं असा आशावादी जो समुद्र, श्रीमंत समुद्र आहे, त्या समुद्राचं स्थान शास्त्रानं पृथ्वीच्या खाली सांगितलेलं आहे आणि त्या समुद्राची श्रीमंती शास्त्रानं खारट सांगितलेली आहे. संग्रहरिक परिप्राया समुद्रोपी रसातले दातरम जलदम पश्यम गर्जतम भुवनोपरी. शास्त्र असं म्हणतंय एवढा समुद्र श्रीमंत असून सुद्धा त्या समुद्राला असं वाटतं गंगेनंही माझ्यात येऊन मिळावं, पूर्णेनंही माझ्यात येऊन मिळावं, सरस्वतीने माझ्यात येऊन मिळावं, यमुनेनं माझ्यात येऊन मिळावं, गोदावरी प्रवरेनं सगळ्या नद्यांनी माझ्यात येऊन मिळावं, असं ज्या समुद्राला वाटतं ना माय बाप, शास्त्र म्हणतंय त्या समुद्राचं स्थान पृथ्वीच्या खाली आहे आणि त्या समुद्राची श्रीमंती खारट आहे. परंतु याच्या उलट ज्या मेघाला असं वाटतं की माझ्याजवळ जे गोड पाणी आहे ते कमी का असेना, परंतु माझ्याजवळ जे गोड पाणी आहे त्या पाण्याद्वारे, त्या गोड पाण्याद्वारे या संपूर्ण विश्वाचं, सर्व जीवांचं भरण पोषण व्हावं असं ज्या मेघाला वाटतंय ना, त्या मेघाचं स्थान शास्त्रानं पृथ्वीच्या वरती सांगितलं आणि त्या मेघाची श्रीमंती शास्त्रानं गोड सांगितली. म्हणून समुद्रासारखं श्रीमंत झालं पाहिजे, परंतु समुद्रासारखी आशा माणसानं कधी अंतःकरणात ठेवू नये. अरे समुद्रावरून जर आपण नावेनं प्रवास करत असू आणि नावेनं प्रवास करता करता पिण्याकरता जर पाणी आपल्याला घरून न्यावं लागत असेल तर काय उपयोग आहे त्या समुद्राच्या श्रीमंतीचा. तसंच आपण फार जर श्रीमंत असू, फार श्रीमंत असून आपल्या घरी येणारा कामगार जर घरून खाण्याकरता भाकर आणत असेल तर आपल्या श्रीमंतीचा काय उपयोग आहे महाराज. म्हणून आपण फार श्रीमंत झालं पाहिजे, परंतु प्रपंचातील आशा माणसानं टाकून दिली पाहिजे. आशा काढून टाकून आपण श्रीमंत झालं पाहिजे. समय अशी सादर व्हावे, देव ठेवील तैसे राहावे. मी तर म्हणेल हातामध्ये एक अंगठी बनवून घ्या,
पितळाची लोखंडाची बनवू नका, सोन्याची बनवा. कारण दिघीचे लोक फार श्रीमंत आहे, मला माहिती आहे. आमच्या निळवंड्याचा पाट येण्याच्या अगोदर तुम्हाला पाटाचं पाणी आहे. तुम्ही फार श्रीमंत आहात. एक काम करा, सोन्याची अंगठी बनवून घ्या आणि त्या अंगठीवरती रामकृष्ण हरी लिहू नका, हर हर महादेव लिहू नका. त्या अंगठीवरती लिहा, ये दिन भी गुजर जाएंगे. फार श्रीमंती आली ना, फार माणसाने उडत जायचं नाही, त्यांना अंगठी बघायची, ये दिन भी गुजर जाएंगे. फार गरिबी आली ना, अंगठी बघायची, ये दिन भी गुजर जाएंगे. फार सासू त्रास देते ना, अंगठी बघायची, ये दिन भी 4च दिवस तिचे, पुढचे सगळे आपलेच. म्हणून समय असे सादर व्हावे, देव ठेवील तैसी राहावे. माणसानं प्रपंचातील आशा काढून टाकली पाहिजे. आशेच्या जर मार्गाने आपण किती सुखाचा प्रयत्न, सुखाला शोधत जरी गेलो ना मायबाप, असे कितीही जन्म आपण आशा अंतःकरणामध्ये धरून या प्रपंचात जर आपण सुख शोधत गेलो ना, असे कितीही जन्म शोधत जा तरी सुद्धा या प्रपंचामध्ये आपल्याला सुख सापडणार नाही. म्हणून महाराजांनी प्रमाण दिलं, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. एक दृष्टांत सांगतो. एक कुंभार दादा होते. बाजारचा दिवस होता आणि त्या काळात मडक्यांना भाव होता. कुंभारदादाने विचार केला, आज मडक्यांना भाव आहे, बाजारचा दिवस आहे, म्हणून त्याने खूप काही मडके त्या गाढवाच्या पाठीवरती बांधले गेले. उन्हाळ्याचे दिवस होते. गाढवाच्या पाठीवरती मडके त्या ठिकाणी लादून गाढवाला त्या ठिकाणी बाजाराच्या दिशेने घेऊन चालला होता. परंतु उन्हानं व्याकुळ झालेलं ते गाढव त्या ठिकाणी खाली बसलं. खाली बसल्यानंतर हा जोरजोरात त्या गाढवाला मारायला लागला. आता त्याला असं वाटलं, आज बाजाराचा दिवस आहे, धंद्याचा टाईम आहे, धंद्याचा दिवस आहे, आणि हे गाढव खुशाल खाली बसलं. तो चापकानं मार त्याला फटके मारत होता. एक हुशार ग्रहस्थ त्याच्या जवळ आला. म्हटले, का रे तू गाढवाला का मारतोय? म्हटले, बघा ना दादा, आज एवढा धंद्याचा टाईम आहे, बाजारचा दिवस आहे, आणि हे गाढव खुशाल खाली बसलं. अरे म्हटले, तू त्याला मारू नको, गाढव आहे ते. त्याला मारलेलं जर कळालं असतं तर त्याला कोणी गाढव म्हटलं असतं. ते गाढव आहे, तू त्याला मारू नको, एक युक्ती कर. म्हटले, काय युक्ती करायची? म्हटले, एक बांबू आण. बांबू कळतो ना सर्वांना? नाही, जो आपल्या शेवटच्या क्षणाला आपल्या बरोबर येणार आहे. कुणीच येत नाही महाराज, फक्त बांबू येतो. खरंय खोटं आहे महाराज? खरंय खोटं आहे? आपली पत्नी तरी शेवटच्या क्षणाला आपली साथ देते का? समाज पाहुणे रावळे आपल्याला साथ देतात का? नाही देत. बिचारा बांबू ज्याच्यावर नेलं तो तरी आपल्याला जळू लागण्याकरता सरणात येतो. म्हटले, बांबू घेऊन या. बांबू घेऊन आले. त्यानं एक टोक बांबूचं त्या ठिकाणी गाढवाच्या पोटाला बांधलं आणि दुसरं टोक त्या ठिकाणी गाढवाच्या बरोबर 2 हात लांब वरती ठेवलं. बांबू असा आडवा बांधला आणि 2 हात लांब असलेल्या टोकाला त्याने एक हिरव्यागार घासाची पिंडी बांधली आणि ती पिंडी पाहिल्याबरोबर गाढव त्या ठिकाणी ताटकन उठून उभं राहिलं आणि पळतच सुटलं महाराज. तो मालकही मागं राहिला, तो पळत सुटला. तुम्हाला काय वाटतं, मी गाढवाबद्दल बोलतोय का? आम्ही सगळे कोण आहे? तुम्हीच म्हणा. मी नाही, मी गाढव नाही, तुम्हीच. मला सांगा, गाढव कशाच्या आशेने उठलं? त्याला काय वाटतंय, आता मला ही हिरव्या घासाची पिंडी हाताला लागेल, उद्या मला ती हिरवी घासाची पिंडी हाताला लागेल. त्या हिरव्यागार घासाच्या पिंडीने ते गाढव, मला सांगा, कितीही जन्मभर चालत राहिलं तरी सुद्धा ती बांबूच्या टोकाला बांधलेली हिरव्यागार घासाची पिंडी त्याला भेटणार आहे का? नाही महाराज. तसंच आपण सुद्धा संसारामध्ये सर्व सुखाची आशा जन्म गेला. संसारामध्ये सुखाच्या आशेने कितीही आपण त्या ठिकाणी झगडत राहिलो, किती जन्म जरी चालत राहिलो तरी हा प्रपंच आपल्याला सुख देऊ शकत नाही. संसाराच्या नावे घालोनिया शून्य, संसाराच्या नावे घालोनिया शून्य. हो, संसाराच्या नावे घालोनिया शून्य, संसाराच्या नावे घालोनिया शून्य. वाढता पुण्य धर्म केल्या, वाढता पुण्य धर्म केल्या, हरी भजन ये धवळील जग, हरी भजन ये धवळील जग, हरी भजन ये धवळील जग, हरी भजन ये धवळील जग. वाढता
सांगितलं तुम्हाला? तुम्ही लाजते का म्हणून तेच कळत नाही. मी काय बाहेरचा आहे का कुडाला काय मला तेच कळत नाही. गाडस वाजवण टाळे आता चांगल्या कडकडू. लय त्रास देते का तुम्ही गावाला? वा फार गोड प्रमाण दिलं. संसाराचे नावे घालून यशी वाढत हा पुण्य धर्म केला. या संसारामध्ये तुम्हाला कुठेही सुख भेटणार नाहीये. म्हणून सुख जर आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला पांडुरंग परमात्म्याचं दास्यत्व स्वीकारावं लागेल माय बाप. त्या पांडुरंग परमात्म्याच्या शिवाय आपल्याला या विश्वामध्ये कुठेही सुख सापडू शकत नाही. त्याचं कारण देव म्हणजेच सुख आहे आणि सुख म्हणजेच देव आहे. सुख देव आहे याचा अर्थ नावाचा सुखदेव नाही बरं का. सुख देव आहे याचा अर्थ देव प्राप्तीतच सुख आहे. त्याचं कारण मला एक सांगा, मी प्रश्न करतो, फुल आणि फुलातला मकरंद दोन्ही मिळून वेगवेगळे आहेत की दोघी मिळून एक आहेत? फुल आणि फुलातला मकरंद दोघी मिळून एक आहे. साखर आणि साखरेतली गोडी वेगवेगळी आहेत की एक आहे? दोघी मिळून एक आहे. त्याचप्रमाणे सुख आणि देव हे शब्द जरी तुम्हाला बघण्याकरता सेपरेट सेपरेट जरी दिसत असले, भिन्न भिन्न जरी दिसत असले ना, तरी सुख म्हणजेच देव आहे आणि देव म्हणजेच सुख आहे. खऱ्या अर्थानं देव प्राप्तीतच सुख आहे. म्हणून महाराज म्हणतात की तुम्हाला या संसारामध्ये सुख पाहिजे असेल तर तुम्ही प्रपंचाचे दास बनू नका. आशावादी अंतःकरण करून प्रपंचाचे दास बनू नका. तुम्ही काय करा, त्या पांडुरंग परमात्म्याचे दास व्हा. तेच खऱ्या अर्थानं तुमच्या नरदेहाची धन्यता आहे. हेच महाराज सांगतात अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये. धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य वा वा वा, काय प्रमाण म्हटले सर, काय काय चाल म्हटली. वा, सरांनी सगळ्या कडकडून जोरात टाळ्या वाजवा. सर म्हणजे आता ते आपले वारकरी वेशात आहे, पण ते HDFCचे ब्रँच मॅनेजर आहे, बँकेचे ब्रँच मॅनेजर आहे, नाशिक या ठिकाणी ते कार्यरत आहे. परंतु मॅनेजर पद सांभाळून सुद्धा ते परमार्थ करतात. हेच खऱ्या अर्थानं त्यांच्या जीवनाची धन्यता आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून महाराज म्हणतात की धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. आपण या नरदेहाला आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे? सुख मिळण्याकरता, सुख शोधण्याकरता आपण काय केलं पाहिजे? दास विठोबाचे झालो पाहिजे. आणि विठोबाचे जर दास झालो
तरच खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्या नरदेयाची धन्यता आहे. इतरत्र कुठेही शरण जायचं नाही ना. महाराज दास विठोबाचे झाले असे मनुष्य, याच्यापेक्षा दास प्रपंचाचे झालो किंवा दास मसोबाचे झालो असंही म्हणू शकत होते. पण महाराजांचा तेवढा अधिकार आहे. म्हणून त्यांनी उपदेश केला, तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं जीवन जर धन्य करून घ्यायचं असेल तर तुम्ही काय करा, त्या पांडुरंग परमात्म्याचं दास्यत्व स्वीकारा. आणि त्याचं दास्यत्व स्वीकारल्यानंतर तुमचं जीवन धन्य होईल. कशामुळे धन्य होईल तर त्याचं दास्यत्व स्वीकारल्यानंतर तुमच्या जीवाच्या ठिकाणी जे मृत्यूचं भय आहे, जे संसाराचं दुःख आहे, ते भय निघून, ते दुःख निघून जाऊन तुम्हाला सुखाची प्राप्ती होईल. परंतु त्याच्याकरता काय करावं लागेल, दास विठोबाचे झालो, विठोबाचे पांडुरंग परमात्म्याचे दास व्हावं लागणार. म्हणून पांडुरंगाचं नामचिंतन का करावं, का त्याचं दास व्हावं, की त्यानं आम्हाला इथून पुढे काही द्यावं याच्याकरता त्याचं दास होऊ नये. त्यानं आम्हाला बरंच काही दिलंय म्हणून त्याचे दास झालं पाहिजे. त्याने आम्हाला काय काय दिलं महाराज, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तो जोडसी नारायण, नासे जीव पण भवरोगा, किंवा जेणे हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण गाईन गुण तयाचे. अरे त्यानं आम्हाला बरंच काही दिलंय म्हणून त्याचं दास्यत्व आम्ही स्वीकारलं पाहिजे. त्यानं आम्हाला अजून पुढे बरंच काही द्यावं याच्याकरता त्याचं दास्यत्व स्वीकारू नये. त्याने बरंच काही दिलं ना माहिती. एवढे सुंदर नरदेह दिलाय, एवढे सुंदर हात पाय कान नाक डोळे दिले. विचार करा, एखादा जर अवयव त्यानं जर आपल्याला कमी दिला असतं तर जमलं असतं का, सूत्र बसलं असतं का? मला सांगा, एखादा अवयव ज्या माणसाला कमी दिला जातो त्याची किती फजिती होते हो. अहो एखाद्याचे डोळ्याने कमी झाले तर त्याची जास्त फजिती होते. एखाद्याचे पायने कमी झाले, या ठिकाणी मला फार दुःख वाटतं. आमच्या आकाशदादांनी फार परमार्थ केला हो, फार परमार्थ केला. पण ते म्हणतात ना की ज्याच्या कर्मात जे असतं ते लिहिलं जातं. म्हणून आमच्या आकाशदादांनी फार फार परमार्थ केला. परंतु शेवटी काय असतं माहिती का, देव ठेविल तैसी राहावे किंवा ठेविले अनंत तैशीचे राहावे. एवढं त्यांना त्या ठिकाणी अर्धांग वायू झाला, एवढं त्या ठिकाणी त्यांना आजार प्राप्त झाला. परंतु तरीसुद्धा बरं झाल्यानंतर त्यांनी भगवान परमात्म्याचं दास्यत्व सोडलं नाही मायबाप. त्यांनी आणखीन भगवान परमात्म्याचं विठोबाचं दास्यत्व स्वीकारलं. त्याचं कारण, देवा अरे तुम्हाला एवढ्या मोठ्या संकटातून तारलाय आणि आज नाही मला इतर लोकांसारखं पळता येत, नाही मला इतर लोकांसारखं नाचतेत बागडतेत, परंतु तुझ्या भजनामध्ये जाण्याचं सामर्थ्य माझ्या पायांमध्ये दिलं ना, खऱ्या अर्थानं हेच पांडुरंग परमात्म्याचं आपल्याकरता दिलं आणि हेच आमच्या आकाशदादाने कमवलं. असा गावामध्ये व्यक्ती नाही की तो आकाश महाराजांना नाव ठेवेल म्हणून, असं व्यक्तीच नाही. फार प्रेमळ अंतःकरण, फार गोड व्यक्तिमत्व. म्हणून माझं सांगण्याचं तात्पर्य, त्यांना आम्हाला एखादा अवयव जर कमी दिला तर फार फजिती होती महाराज. आता काहींना ऐकायला कमी दिलं, किती त्या ठिकाणी त्यांची फजिती होती. आमचे जुने कीर्तनकार मंडळी दृष्टांत सांगायचे, बहिऱ्यांचा दृष्टांत. एक बहिरं त्या ठिकाणी बाजारला चाललं आणि एक बहिरं बाजार करून येत होतं. बाजारला जाणारं बहिरं त्याला म्हणे, कुठं गेलते? तर नाही काही नाही घरी चाललो म्हणे. आणि बाजारहून येणारं बहिरं म्हणे, कुठं चालले? बाजारला चालले का? नाही म्हणे, किराणा आणायला चालले. म्हणजे एवढी फजिती होते. जुने कीर्तनकार मंडळी सांगायचे, एक गृहस्थ होते, धनगर बाबा होते आणि त्यांना 12 खंडी मेंढ्या होत्या. किती? एका खंडीत किती? 20ची कच्ची 24ची पक्की, आपण कच्चीच धरू. एका खंडीत 20 मेंढ्या, 12 खंडीच्या किती झाल्या? 240 मेंढ्या. 240 मेंढ्या त्याच्याजवळ होत्या मायबाप. आणि असाच एक नागपंचमीचा दिवस होता. बाईनं फार मस्त पुरणाचा स्वयंपाक केलेला होता, गाड्यानं मस्त डबा बिबा नेलेला होता. त्या ठिकाणी दुपारची वेळ झाली, मेंढ्या चरता त्या ठिकाणी थकल्या, पाणी पिऊन त्या ठिकाणी सावलीला बसल्या आणि पठ्ठ्यानं मस्त पुरणपोळीचा बेत होता. त्या ठिकाणी उपरनं सोडलं, त्या ठिकाणी पुरणपोळीचा मस्त आस्वाद घेतला. एवढा आस्वाद घेतला की त्याला जागचं उठताच आहे. बसल्या त्या ठिकाणी डुकली लागली. बरं ते काय 10-5 मिनिटाची होती का? डायरेक्ट त्याला 4 वाजता जाग आली महाराज. 1 वाजता झोपला, 4 वाजता. बरं आता याला काय डुकली म्हणता येईल का? आणि काय तुम्ही माना डुलू राहिले, मी सांगू राहिलो आणि तुम्ही हा म्हणून राहिले. 4 वाजता जाग आली, उठून पाहतो तर काय 240 मेंढ्या, एकही मेंढी तिथं शिल्लक नाही महाराज. सैरा वैरा पळत सुटला. आता एक लक्षात ठेवा, या दृष्टांतातले सगळे बहिरेच आहे बरं का.
सायरा वैरा पळत सुटला, माझ्या मेंढ्या पाहिल्या करे, माझ्या मेंढ्या पाहिल्या करे. आणि एक ठिकाणी त्या ठिकाणी तो एक शेतकरी आऊत हाकत होता, नांगर चालवत होता आणि तोही बैराच होता. त्यानं त्याला आवाज दिला, अय माय मेंढ्या पाहिल्या करे. बरं त्यानं बैलाला आणण्याकरता चाबूक वरती केला. त्याला वाटलं माय मेंढ्या तिकडेच गेल्या काय. ते त्याच दिशेनं पळत सुटलं आणि योगायोगानं त्याच दिशेला त्याच्या मेंढ्या सापडल्या. त्याच्या मेंढ्या सापडल्यानंतर आता तो म्हणे त्यानं आपल्यावरती उपकार केला, कोणाचे ऋण ठेवायचे नाही म्हणून त्याच्या कळपामध्ये एक लंगडी मेंढी होती आणि ती लंगडी मेंढी बगलात घालून तो त्या शेतकरी बाबाजवळ आला आणि त्याला सांगितलं, हे बघ भाऊ, तू माझ्यावरती फार ऋण केलं, माझ्या 240 मेंढ्या सापडून दिल्या, त्याची दिशा सांगितली, तुझे माझ्यावर फार ऋण आहे, मला काही तुझे ऋण ठेवायचे नाही, म्हणून तू माझ्यावरती उपकार केला, हा उपकाराची परतफेड म्हणून माझ्या बगलातली जी लंगडी मेंढी आहे ही तुला मी बक्षीस देतो. आता तेही बैरच होतं. त्या म्हणे, हे बघ भाऊ, माय बायकोच्या गळ्याची शपथ घेऊन सांगतो, तो आहे मेंढीचा पाय मी मोडलाच नाही. हा म्हणे, हे बघ, तुझे ऋण मी ठेवणार नाही, मी तुला मेंढी दिल्याशिवाय राहणारच, तुला मेंढीच देणार म्हणे मी. तू म्हणे, माया एकुलती एका लेकराची आण घेऊन सांगतो, तो या मेंढीचा पाय मी मोडलाच नाही. हा म्हणायचं मी मेंढी दिल्याशिवाय राहणारच नाही, तो म्हणायचा मी पाय मोडलाच नाही, हा म्हणायचा मी मेंढीच देईन, हा म्हणायचा मी पाय मोडलाच नाही. दोघांचा वाद सुरू झाला. एकाचे उत्तर हो हो दृष्टांत आहे हा, दोघां सिद्धांत नाही इथे. म्हणून त्या ठिकाणी दोघांचा वाद सुरू झाला आणि वाद चालू असताना पूर्वी काय असायचं, गावचा वाद मिटवण्याकरता कुठं जायचं, गावच्या आहे की तर पाटील पाटील इथे, हे दोघंही त्या ठिकाणी वाद मिटवण्याकरता पाटलाच्या घरी गेले. एकाच्या खांद्यावर उमणं, एकाच्या बगलात मुडकी मेंढी, दोघंही लुटू लुटू चालत पाटलाच्या त्या ठिकाणी वाड्यावरती गेले. आता ते पाटीलही बैरच होतं. बरं ते काय झालं, यांना येण्याच्या अगोदर पूर्वीच्या काळी काय असायचं, गावचा पाटील म्हणलं का त्याला 2 बायका असायच्या किंवा ज्याला 2 बायका तोच गावचा पाटील. बरं काय झालेलं, त्याला 2 बायका असल्यामुळे दोघींच्या घरात वादावाद व्हायचे. यानं सहन केलं तर वर केलं. नंतर एक दिवस अशा मोगरी खाली मोकार रेटल्या आणि दोघी दिल्या माहेरला काढून. आणि पाटील असा अंगणामध्ये बसलेला होता, थरथर कापत होता, डोळ्यांमध्ये रक्त उतरलेलं होतं, लालबुन चेहरा झालेला होता, एवढा राग त्याच्या डोक्यामध्ये होता. आणि तेवढ्यामध्ये या दोघांची दिंडी आली. एकाच्या खांद्यावर उमणं, एकाच्या बगलात मुडकी मेंढी. तिथे आले आणि तो मेंढीवाला म्हणेल, पाटील पाटील, अहो या व्यक्तीमुळे माझ्या 12 खंडी मेंढ्या सापडल्या आहे, याचं ऋण मला काही ठेवायचं नाही, म्हणून याच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता मी ही लंगडी मेंढी त्याला बक्षीस देतोय, तो काही तिथे घ्याय ना. तो शेतकरी म्हणे, हे बघ पाटील, मी कधी तुम्हाला गावच्या सप्त्याची हिशोब मागितला का, मी कधी गावातल्या वरंगणी ढवळाढवळ केली का, मग जर याच्या मेंढीचा पाय मी मोडलाच नाही तर मी माझ्यावरती कशा करता घेऊ. हा म्हणे, पाटील मी याच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता ही मेंढी याला दिल्याशिवाय राहणारच नाही, मी ही मेंढी दिली तरच राहील. तो म्हणे, पाटील माय एकुलती एका लेकराच्या गळ्याची शपथ घेऊन सांगतो, याच्या मेंढीचा पाय मोडलाच नाही. हा म्हणायचं मी मेंढी देईन तवाच राहील, हा म्हणायचं मी मेंढीचा पाय मोडला नाही, हा म्हणायचं मी मेंढी देईल तवाच राहील, तो म्हणायचं मी मेंढीचा पाय मोडलाच नाही. पाटील म्हणे, दोघं का बसा, तुम्ही माय पुढं डोकं जरी फोडलं ना, डोकं जीव जरी दिला ना जीव, तरी मी त्या दोघीलाही घरात घेणार. विठाला विठाला दिघे गावच्या पाटलाचं नाही सांगितलं, तुम्ही त्यांच्याकडे पाहून काहून हसू राहिले. त्यांचा लगेच उद्या मला फोन येईल, बिचारे माझे प्रेमाचे संबंध आहे, प्रेमाचे दिघे करायचे संबंध आहे, तुम्ही काहून बिघडून राहिले हो. म्हणजे मला सांगण्याचं तात्पर्य होतं की माणसाला एखादा अवयव जरी भगवान परमात्म्यानं कमी दिला तरी एवढी मोठी फजिती होत असते. मग आपल्याला भगवान परमात्म्याने एवढा सुंदर नरदेह दिलाय, एवढा चांगला नरदेह दिलाय, म्हणून आपण त्याचं दास्यत्व स्वीकारलं पाहिजे. त्याने काही द्यावं याच्या अपेक्षेनं त्याचं दास्यत्व स्वीकारू नये. त्यानं आपल्याला बरंच काही दिलं म्हणून त्याचं दास्यत्व आम्ही स्वीकारलं पाहिजे. आणि ज्या भगवान परमात्म्याने तुम्हाला आम्हाला जे सुंदर हातपाय दिले, कान नाक डोळे दिले, त्या भगवान परमात्म्याचे एकदा सर्वांनी गोड आणि भावयुक्त अंतःकरणाने भजन करायचे. सर्वांनी वरती हात करायचे, सर्वांनी करायचे, सर्वांनी बरं का, सर्वांनी करा,
सर्वांनी करा, सर्वांनी. पुढच्यांनी करा, मागच्यांनी केले, पुढच्यांनी करावंच लागेल ना. केले का सर्वांनी? कोण राहिलं तिकडं? हा तुम्ही राहील, तुम्ही यावर हात करा. चला तुम्ही खाली नका करू, लगेच थांबा, त्यांना वर करू दे. असं जेवणाला काय बनवलंय आज? काय काय मंडप आहे, वॉटरप्रूफ मंडप आहे, काय साऊंड सिस्टीम. वा, आमचे रवी महाराज म्हणजे फार पट्टीचे मृदंग वादक. काय बोलायचं, अनिल महाराज म्हणले आता कायचे काय, आता काय गायनी महाराज. हात वरती करायला लावले तुम्हाला. हो विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा टाळी 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 वाजवा, भजन करा. जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. हरे रखुमाई जय जय सर्वांनी स्वतः करताच एकदा गोड टाळ्या वाजवा. वा, भगवान परमात्म्याने आपल्याला जो नरदेह दिला त्यानेच हात दिले, त्याच हाताने आपण त्याचं नामस्मरण का करू नये. त्याने गोड असे हात दिले, गोड असे डोळे दिले, गोड असा चेहरा दिला, म्हणून आपण त्याचं दास्यत्व स्वीकारणं गरजेचं आहे. आणि त्याचं दास्यत्व स्वीकारून आपण इतरत्र कुठल्याही धनदौलतीच्या अपेक्षेने जीवन कधीच जगू नये. आपण एकदा त्याला दास्यत्व स्वीकारलं ना महाराज, तर आपल्याला इतरत्र धन दौलतीची काहीच गरज पडत नाही. त्याचं दास्यत्व स्वीकारून आपण त्याचं नामचिंतन करून चांगल्या प्रकारे आपलं जीवन जगलं पाहिजे.
अंतःकरणातला काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, मोह, आलस्य, अहंकार हे जे षडविकार आहेत, हे षडविकार काढून टाकून तुम्ही त्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण आम्ही केलं पाहिजे. तुम्ही त्यांच्याकडे बघू नका, ते शॉल घालतायत आता, त्याच्यात काही बघण्यासारखं लॉजिक आहे का? तुम्ही माझ्याकडे बघा ना. आता एवढा गोडवान दिसतो मी, 7-8 वर्षापासून गावात येतो महाराज. कटाळे का तुम्ही मला? मग का तुम्ही त्यांच्याकडे पाहून राहिले? विठाला विठाला म्हणून भगवान परमात्म्याचं दास्यत्व आपण स्वीकारलं पाहिजे. पैशाच्या अहंकाराच्या अधीन आपण जाऊ नये, आशेच्या अहंकाराच्या अधीन आपण कधीच जाऊ नये. अरे आपल्याकडे कितीही श्रीमंती असेल, परंतु अंतःकरणामध्ये जर अहंकार असेल ना, तर त्या श्रीमंतीचा काहीच उपयोग नाही. म्हणून आपण फार श्रीमंती कमवली पाहिजे, फार श्रीमंती कमवली पाहिजे, परंतु त्या श्रीमंतीच्या बाजूला संस्कार सुद्धा ठेवले पाहिजे. हेच माझ्या कीर्तनाची तुम्हाला विनंती आहे. फार श्रीमंती कमवा. मी तर सांगेल, प्रत्येकाच्या घराघरामध्ये, प्रत्येकाच्या घरातील तिजोरीमध्ये 1 क्विंटल किमान सोनं असलं पाहिजे. आणि दिगेकरांच्या तिजोरीत आहे, मला माहिती आहे, दाखवित नाही ते कुणी. 1 क्विंटल सोनं असलं पाहिजे, परंतु ते 1 क्विंटल सोन्याच्या बाजूला संस्कृती सुद्धा असली पाहिजे. त्याचं कारण, संस्कृती जर आम्ही जपली तर येणारा आमचा भविष्यकाळ चांगला असेल. धर्म कार्यामध्ये जर आम्ही चांगलं योगदान दिलं तर येणार आमचं हिंदुस्थान उज्ज्वल असेल. आपण म्हणतोय करणारे करतायत, आपण पाठीमागे राहतोय. नाही, प्रत्येकाचं काम आहे. धर्म कार्यामध्ये एकत्रित येऊन, संप्रदायामध्ये प्रत्येकाने एकत्रित येऊन ते धर्मकार्य पार पाडणं हे आपली सर्वांची गरज आहे. अरे आज आपल्या धर्मात एवढं धर्मांतरण वाढलंय, एवढं धर्मांतरण वाढलंय, परंतु जी करतात, जी माणसं झगडतात ती झगडतात, परंतु बाकीची माणसं त्या ठिकाणी त्यांच्या टिंगल्या टवळक्या करीत पाठीमागे बसून राहतात. पाठीमागच्या वेळेला तब्बल 1 वर्षापूर्वी महाराज ज्या वेळेला शाह पंचाळाच्या सप्ताहामध्ये जे वक्तव्य महाराजांनी केलं ना, त्या वक्तव्यावरती नंतर मी आता कुठे गेलो, काय गेलो, त्या व्यक्तीचं मी नाव सांगणार नाही, परंतु तिथे गेल्यानंतर त्या व्यक्तीजवळ तो विषय निघाला आणि त्याच वेळेला त्याच पिरियडमध्ये काल्याचं कीर्तन होतं आणि काल्याच्या कीर्तनामध्ये मी तो प्रसंग मांडला. प्रसंग मांडल्यानंतर एक जवळचा व्यक्ती मला म्हणे, महाराज काहीच गरज नव्हती म्हणे महाराजांना बोलण्याची, काही महाराज लोक उठत आणि काही बोलत आहे. अरे मला त्यांची बोलायची गरज नव्हती, ती वेळ का आली त्यांच्यावरती, तुम्ही झोपेत आहात म्हणून तुम्हाला झोपेतून जाग करण्याकरता ती वेळ त्यांच्यावरती आलेली. म्हणून ज्या ज्या ठिकाणी धर्मावरती ग्लानी येत असेल त्या ठिकाणी सर्वांनी एकोप्यानं उभं राहणं महत्त्वाचं आहे. आपण म्हणतो करणारे करतील, आम्ही असं करून आम्ही तसं, काहीच होत नाही महाराज. हुशार की शहाणपणा माणसाने बाजूला ठेवला पाहिजे. मी फार मोठा असा आणि मी फार मोठा तसा, हा काहीच नाही. रावणाची श्रीमंती काय होती? कोटी गरज तर कासा आणि तांब्याची शुद्ध कांचनाची 7 कोटी. अरे ज्याची 7 कोटी गरज सोन्याची होती, मग त्याची सोन्याची 7 कोटी घरं आणि आपलं 2 एकर 4 गुंठे कुठं? आपण कशाच्या जोरावर तेवढा अहंकार बाळगतो? म्हणून अहंकार न बाळगता धर्म कार्यामध्ये प्रत्येकानं एकत्रित येणं महत्त्वाचं आहे. स्त्री पुरुषांसहित प्रत्येकानं धर्म कार्यामध्ये एकत्र येणं गरजेचं आहे. मग स्त्रिया म्हणतील पुरुष करतील, पुरुष म्हणतील ते करणारे तरुण पोर आहे आणि ते काही येडे आहे, त्यांना कामं नाही, धंदे नाही, ते लागले धर्माचं कार्य करायला. त्यांना काय कळतं? लागले गोसेवा करायला. अरे गाई, गोमाता आमच्या देशाची संस्कृती आहे, गोमाता आमच्या देशाची आर्थिकता आहे, गोमाता आमच्या देशाची धार्मिकता आहे, गोमाता आमची संस्कृती आहे. म्हणून त्या गोमातेचं रक्षण आम्ही करणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचं कारण या देशाच्या स्वतंत्र चळवळीला जी सुरुवात झाली ना, ती गायीमुळेच झालेली आहे. सर्व जाणकार श्रोते आहात, सर्वांना माहीत आहे त्यावेळेला 1857च्या उठावाची कारणं आपण सर्वांनी इतिहासामध्ये अभ्यासलेली आहे. आणि त्यामध्ये एक प्रमुख कारण येतं की त्या बंदुकीच्या काडतुसांना गावरान गायची चरबी लावलेली असायची आणि ती काडतुसं हिंदू सैनिकांना दातानं सोलावी लागायची. म्हणून संतप्त झालेल्या हिंदू सैनिकांच्या जमावातील एक मंगल पांडे नावाचा क्रांतिकारक, आणि त्या मंगल पांडेनं 1857 रोजी बराकपूरच्या छावणीमध्ये तो 1857चा उठाव घडवून आणला. मला सांगण्याचं तात्पर्य काय की या देशाच्या 1857च्या उठावाच्या चळवळीला जी सुरुवात झाली ती गायीबद्दलच झालेली आहे. म्हणून गायी आमची संस्कृती आहे, गायी आमचा प्राण आहे, गायी आमची माता आहे. म्हणून गोसेवा, धर्मरक्षण आम्ही सर्वांनी त्या बाबतीमध्ये पुढं आलंच पाहिजे. गोमातेचं संरक्षण आम्ही केलंच पाहिजे. धर्माबद्दलचा प्रसंग असू द्या, त्यामध्ये आम्ही सहभागी झालंच पाहिजे. मी बोलतोय, ऐकणारे ऐकून जातील, पण असं ठेवू नका. मला माहीत आहे धर्म कार्यामध्ये या दिघी गावचं फार मोठं योगदान आहे, सांप्रदायिक क्षेत्रामध्ये सुद्धा या दिघी गावचं फार मोठं योगदान आहे. परंतु ही जी तरुण मंडळी असतील, आमचे सचिन भाऊ, शुभम भाऊ असतील, ते गोसेवेचं त्या ठिकाणी काम करतात. सर्वांनी त्यांना उभारी द्या, नाहीतर मग काय, आणि त्याला घरी कामच नाही हो, चाललं गाडी घेऊन लगेच.
असं नाही महाराज. ते का करतायत तर गाई म्हणजे आमची संस्कृती आहे. अरे गाईमुळेच आमचं हिंदुस्थान जगाच्या पाठीवरती श्रेष्ठ आहे. आमच्या जगाच्या पाठीवरती आमच्या भारत देशाला श्रेष्ठ का म्हणतात त्याचं कारण गाईला आम्ही माता म्हणतो. गो हमारी माता आहे, गाई आमची माता आहे. महाभारतामध्ये एक दधीची नावाचे ऋषी आलेले आहे आणि ते दधीचे ऋषी फार मोठे, फार ज्ञानी आहे, फार महात्म्य आहे. परंतु एवढे महात्म्य असून सुद्धा ते गोमातेची सेवा करतात. एक शिष्यानं प्रश्न विचारला, महाराज एवढी तुम्ही त्या ठिकाणी ज्ञानी आहात, एवढी रिद्धिसिद्धी तुम्हाला प्राप्त आहे, मग तुम्ही तुमचं सगळं जीवन त्या ठिकाणी गोसेवेमध्येच का घालताय? त्यावेळेला दधीची ऋषींनी उत्तर दिलं, शृंगम मुले स्थितो ब्रह्मा, शृंगम मध्ये तू केशवा, शृंगाग्रे तू शंकरम विद्या त्रय देवा प्रतिष्ठिता, गोमयीन सदाश्नाना करिष्य चापी संवेशे, श्लेष्म मूत्र पुरुषामी प्रतिघातम च वर्जे, गावै पश्या वियम नृत्यम, गावै पश्यंतु मासदहा, गावैस मातु वयम त्राता, यतो गावस ततो वयम. दधीची ऋषीजींनी फार मोठं उत्तर दिलं, अरे येड्या, जोपर्यंत या पृथ्वी तलावरती गावरान गाय जिवंत आहे, जोपर्यंत या पृथ्वी तलावरती गो माता जिवंत आहे, तोपर्यंत जी पृथ्वी तुम्हा आम्हाला धारण करेल. आणि ज्या दिवशी या पृथ्वी तलावरून गोमाता नष्ट होतील ना बाबा, त्या दिवशी ही पृथ्वी तुम्हा आम्हाला धारण करण्याचं सोडून देईल. विचारू आचार्यजींना, आपण आपल्याला ही पृथ्वी का धारण करते? तर आचार्यजींनी 7 तत्व सांगितले. गोभीर विप्रैश्य वेदैच सत्यभी सत्यवादिभी अलुब्धे दान शूरस्य सप्तवीर धार्यते महिर. हे 7 तत्व सांगत असताना आचार्यजींनी पहिलं तत्व सांगितलं गोभीर म्हणजे गाई. पहिलं तत्व आचार्यांनी सुद्धा गाई सांगितलं की अरे जोपर्यंत पृथ्वी तलावरती गाई जिवंत आहेत ना, तोपर्यंतची पृथ्वी तुम्हा आम्हाला धारण करणार आहे. तुमच्या आमच्या संपत्तीच्या जोरावरती आणि 4 एकर 2 गुंठ्यावरती ही पृथ्वी तुम्हा आम्हाला धारण करणारी नाही. या देशामध्ये फार सोनं होतं, फार समृद्ध देश आहे. 410 वेळेला ज्यावेळेला 410च्या शतकामध्ये ज्यावेळेला चंद्रगुप्त वल्लभ नावाच्या राजानं सोरटी सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला, 300 एकरांमध्ये विशाल भव्य दिव्य मंदिर बनवलं आणि त्या मंदिराला सोन्याचा परकोट होता महाराज. त्या मंदिराला खांब होते, ते काय दगडाचे नव्हते, मातीचे नव्हते, चुन्याचे नव्हते, तांब्याचे पितळाचे नव्हते, सोन्याचे होते. आणि 1000 मनाचा एक खांब होता. असे 1000 मनाचे 777 खांब त्या मंदिराला होते. अरे एकाच वेळेला 300 भक्त बसून त्या भोलेनाथांचा अभिषेक करू शकतात, एवढा विशाल त्या ठिकाणी तो गाभारा होता. मंदिरामध्ये दानपेटी होती. मग त्या दानपेटीमध्ये काय 2-5 रुपये टाकले जायचे का? अरे हिरे माणिक मोती 5 लोक टाकत होते आणि दिवसातून 3 वेळेला ती दानपेटी त्या ठिकाणी खाली केल्या जायची. एकदा जर ती दानपेटी खाली केली ना दिवसातून, तर 200 हत्तींवरती लादून ते सोनं कोशागारामध्ये नेल्या जायचं. एवढं सोनं त्या ठिकाणी दिवसातून त्या तिजोरीमध्ये जमा होत असायचं. मंदिरामध्ये घंटा होती, 5000 मनाची सोन्याची घंटा होती. मग ती काय माणसं वाजवत होती का? एकूण 300 हत्ती, दुसऱ्या बाजूला 300 हत्ती, एका बाजूला 300 हत्ती, दुसऱ्या बाजूला 300 हत्ती त्या ठिकाणी सोन्याच्या साखळदंडानं बांधल्या जायचे. हत्ती हलत होते आणि घंटा वाजत होती. एवढं सोनं त्यावेळेला भारतामध्ये होतं. एवढं सोनं त्या ठिकाणी त्या सुरटी सोमनाथाच्या मंदिरावरती होतं. परंतु 1024 मध्ये मोहम्मद गझनीनं त्या ठिकाणी आक्रमण केलं आणि अगणित संपत्ती, कित्येक वेळेला त्या मंदिरावरती आघात झाले, कित्येक वेळेला त्या गनिमांनी ते सोनं लुटून नेलं. मायबाप एवढी श्रीमंती होती, एवढी संपत्ती, एवढी समृद्धवान आमचा देश होता. एवढी श्रीमंती, एवढे समृद्ध टिकण्याचं कारण जर काय असेल तर ती फक्त आणि फक्त आमच्या देशातील गोमाता आहे. अरे या देशाचं वर्णन करत असताना या स्वतंत्र काळाच्या अगोदर या देशामध्ये फार वनं होती, फार वनं होती, फार वनं होती. परंतु ज्या वेळेला वनं होती त्यावेळेला वनमंत्री नव्हते. आता वनमंत्री आले आणि वन कमी झाले. नाही, जेव्हापासून वनमंत्री आले त्याच्यामुळेच वन त्या ठिकाणी खल्लास झाले. फार मोठमोठी वनं होते आणि त्या वनांमध्ये फार विशाल आमच्या भारत देशामध्ये फार वनं होती आणि त्या वनांमध्ये विशाल विशाल असे वृक्ष होते आणि त्या विशाल वृक्षांना त्या ठिकाणी फार विशाल विशाल डाळ्या होत्या आणि त्या डाळ्यांवरती ज्या चिमण्या बसायच्या ना, त्या चिमण्या सुद्धा सोन्याच्या होत्या. जहां डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा. अरे ज्या भारतामध्ये झाडावर बसणारी चिमणी जर सोन्याची असेल, विचार करा काय श्रीमंती या भारत देशाची असेल. आणि तो भारत स्वतंत्र होण्याकरता तो काय आम्हाला अहिंसेच्या मार्गाने स्वतंत्र भेटलंय का? अहो कित्येक थोर महापुरुषांनी, क्रांतिकारींनी स्वतःच्या प्राणाची आहुती देऊन तुम्हा आम्हाला स्वतंत्र मिळवून दिलेलं आहे. अहिंसेच्या मार्गाने जे स्वतंत्र मिळालंय, हा जो भ्रम आपल्या बुद्धीमध्ये घातलाय ना, हा फार चुकीचा आहे. अहिंसेच्या मार्गाने स्वतंत्र आपल्याला भेटलं नाहीये. भारत देशामध्ये अशा माता जन्माला आल्या,
ज्यांनी या मातृभूमीवरती अभिषेक करत असताना दयाचा अभिषेक केला नाही, दुधाचा अभिषेक केला नाही, मधाचा अभिषेक केला नाही, तर स्वतःच्या पोटच्या मुलाच्या रक्ताचा अभिषेक केला, तेव्हा कुठेतरी आम्हाला हा भारत स्वतंत्र झाल्यासारखा दिसतोय. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती. विठ्ठल विठ्ठल पवित्र तो देश पावन ते कुळ, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. म्हणून आमचा हिंदुस्थान फार पवित्र आहे आणि तुम्ही आम्ही स्वतःला खरंच धन्यता दिली पाहिजे की भगवान परमात्म्याने जन्माला घालत असताना या भारत देशामध्ये आपल्याला जन्म घातलेला आहे. भारत देशामध्ये नव्हे, ज्या महाराष्ट्राला संतांची भूमी म्हटलंय, त्या संतांच्या भूमीमध्ये भगवान परमात्म्याने तुम्हा आम्हाला जन्माला घातले. म्हणून खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही त्या ठिकाणी भाग्यवान आहोत. हा भारत देश उगाच स्वतंत्र झाला नाही मायबाप. भगतसिंग सुखदेव राजगुरू क्रांती, त्या ठिकाणी भगतसिंग सुखदेव राजगुरू यांच्या माध्यमातून आम्हाला स्वतंत्र भेटलं आहे. स्वतंत्रवीर सावरकरांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी स्वतंत्र भेटलं आहे. अरे किती वेळ असावं या मातृभूमीच्या विरहापोटी. ज्यावेळेला काळ्या पाण्याची शिक्षा झाली, परदेशामध्ये असताना समुद्राच्या कडेला आले आणि समुद्रावरती हात ठेवला आणि समुद्राला विचारू लागले, हे समुद्रा, अरे याच तुझ्या पाण्याचा स्पर्श माझ्या मातृभूमीला होतो रे, ने मजसी ने मातृभूमीला सागरा प्राण तळमळला. अशा व्यक्ती या मातृभूमीमध्ये जन्माला आल्या. म्हणून हा भारत कुठेतरी आज तुम्हा आम्हाला स्वतंत्र झाल्यासारखा दिसतोय. अहिंसेच्या मार्गाने आम्हाला स्वतंत्र भेटलं नाहीये. म्हणून तुम्ही आम्ही खरंच धन्य समजलं पाहिजे. परंतु धन्य समजत असताना, विठोबाचे दास समजत असताना अंतःकरणामध्ये अहंकार अजिबात नको. अंतःकरणामध्ये जर अहंकार केला ना मायबाप, द्वारका सोन्याची होती परंतु द्वारकेमध्ये संस्कृती राहिली नव्हती, द्वारका बुडून गेली. लंकेमध्ये श्रीमंती फार होती, सोनं फार होतं, परंतु संस्कृती राहिली नव्हती, म्हणून लंका सुद्धा बुडाली गेली. म्हणून ज्या ठिकाणी श्रीमंती येते परंतु संस्कृती शिल्लक राहत नाही ना, त्या ठिकाणी ती श्रीमंती डुबल्याशिवाय राहत नाही. म्हणून ज्याला असं वाटतं माझी श्रीमंती टिकली पाहिजे, त्याच्या बाजूला त्यानं संस्कृतीचा वाटा सुद्धा ठेवलाच पाहिजे. अंतःकरणातला अहंकार काढून टाकला पाहिजे. दुर्योधनाकडे काय कमी होतं? अखंड हिंदुस्थानचा राजा, स्वतःचा पिताश्री राजा धृतराष्ट्र डोळ्यांना आंधळा असल्यामुळे संपूर्ण राजकारभार चालवण्याची जबाबदारी युवराज दुर्योधनावरती होती. आणि युवराज दुर्योधनावरती जबाबदारी असताना एवढी सत्ता भेटली, एवढं संपत्ती भेटल्यानंतर अंतःकरणामध्ये अहंकार निर्माण झाला. गद्दारीनं फितूरनं पांडवांना दूताचं निमंत्रण दिलं. पांडवांना गद्दारीनं फितूरनं दूतामध्ये हरवलं गेलं. पांडवांनी द्रौपदी डावावरती लावली, द्रौपदीवरती सुद्धा पांडव डाव भरले. दुर्योधनानं दुःशासनाला आज्ञा दिली की आत्ताची आत्ता जा आणि द्रौपदीच्या महालामध्ये जाऊन ज्या अवस्थेमध्ये द्रौपदी असेल त्या अवस्थेमध्ये तिला फरफटत घेऊन या राजदरबारमध्ये घेऊन ये. दुःशासन त्या ठिकाणी आज्ञा शीर्षबंद मानून द्रौपदीच्या महालामध्ये जातोय. द्रौपदीचं नुकतंच त्या ठिकाणी स्नान झालेलं होतं. द्रौपदी वस्त्र परिधान करून केसांची ठेवण त्या ठिकाणी आवरत होती, परंतु त्याच वेळेला तिच्या केसाला हात घातला आणि फरफडत तिला राजदरबारामध्ये घेऊन आला. एवढंच नाही, दुर्योधनानं संकेत केला आणि दुर्योधनाचा संकेत ग्राह्य मानून द्रौपदीच्या वस्त्राला हात घातला. परंतु द्रौपदीचं नशीब एवढं बलवत्तर होतं की भगवान परमात्म्याने तिची लाज राखली, तिला वस्त्र पुरवलं. अरे एवढंच नाही, इथपर्यंत दुर्योधन थांबला नाही. अहंकार माणसाला किती लयाला नेतो मला हे सांगायचं. एवढा अहंकार झाला, स्वतःची मांडी उघडी करून दाखवली. या मांडीवरती तुला बसायला लावील हा अपशब्द वापरला आणि त्या शब्दाच्या जोरावरती महाभारतासारखं भयानक युद्ध झालं. आणि ते युद्ध झाल्यानंतर महान योद्धे त्या ठिकाणी मारले गेले. कौरव पक्षातील पितामह भीष्माचार्यांसारखे, गुरु द्रोणाचार्यांसारखे, अधिरथ पुत्र कर्णासारखे महान योद्धे मारले गेले. दुर्योधनाचे 99 भाऊ मारले गेले. 100वा दुर्योधन एकटाच उरला आणि पांडवांच्या भीतीनं त्या ठिकाणी पळत सुटला. भीमानं प्रतिज्ञा केलेली होती, अरे ज्या दुर्योधनानं माझ्या पत्नीला स्वतःची मांडी उघडी करून दाखवली, या मांडीवरती तुला बसायला लावील हा अपशब्द वापरला, त्या मांडीचा मी गदेनं चिंदा केल्याशिवाय राहणार नाही. दुर्योधन पळत सुटला, एका सरोवराच्या तळाला जाऊन बसला. भीमानं त्या सरोवराच्या तळाला जाऊन दुर्योधनाला वरती आणलं आणि जी मांडी त्यानं स्वतःच्या पत्नीला द्रौपदीला उघडी करून दाखवली होती त्या मांडीचा गदेनं चेंदा केला. मला सांगा, एवढी संपत्ती त्याला होती, एवढी संपत्ती होती, एवढी सत्ता होती, मग त्यानं जीवनामध्ये काय कमवलं? हो, काहीच कमवलं नाही. त्याचं कारण संपत्ती आणि ऐश्वर्य, सत्ता माणसाच्या कामाला येत नाही. मनातला अहंकार काढून टाकून आपण जे परस्परांमध्ये प्रेम कमवलं ना, शेवटच्या क्षणी तेच प्रेम कामी येत असतं. म्हणून सत्ता संपत्तीच्या आशेमध्ये जर आपण गुंतत राहिलो तर आपल्याला भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ जाण्याचं सामर्थ्य प्राप्त होणार नाही आहे.
आणि भगवान परमात्मा तुम्हाला मला हा नरदेह दिलाय, जे आयुष्य दिलंय ते आयुष्य फार अल्प प्रमाणातलं आहे. अल्प आयुष्य मानवदेह शेत गणिले ते अर्धरात्र खाय मध्ये बालत रोग पिडाक्षय काय भजनाशी उरले ते बाई. 100 वर्षांचं आयुष्य आहे, पण 100 वर्ष माणूस जगत नाही. त्यातले 50 वर्ष झोपेत जातात, 50 वर्ष आपण जगतो. 50 वर्षातले काही दिवस बालपणात जातात, काही म्हातारपणात जातात. मध्ये बालत रोग पिडाक्षय, मध्ये रोग आहे पिडा आहे. आणि भगवान परमात्म्याच्या भजनासाठी आपल्याला किती आयुष्य उरलंय. म्हणून या आयुष्यानं आपण काय केलं पाहिजे तर पांडुरंग परमात्म्याचं दास्यत्व स्वीकारून त्याच्या चरणाजवळ जाऊन सच्चिदानंद पदवी आपण प्राप्त केली पाहिजे. हेच महाराज सांगता अभंगाच्या 3य चरणामध्ये. आयुष्याच्या साधने, 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 आयुष्याच्या साधने. सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, धन्य आम्ही जन्मा आलो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो. आयुष्याच्या साधनेने सच्चिदानंद पदवी घेणे, या आयुष्याच्या साधनानं आपण काय केलं पाहिजे सच्चिदानंद पदवी घेतली पाहिजे. ती सच्चिदानंद पदवी आपल्याला कुठे भेटणार आहे तर भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ भेटणार आहे. म्हणून अशा प्रकारे आपण जीवन जगलं पाहिजे. आज या परिवारानं त्यांच्या मातेच्या पुण्यस्मरणानिमित्त त्या ठिकाणी हे श्राद्ध आणि होऊ घातलेली कीर्तन निरूपण सेवा. परिवारातला आई गेली म्हणजे परिवाराचा आधार निघून जातो. आई गेली म्हणजे प्रत्येक कुटुंबावरचं मायेचं छत्र त्या ठिकाणी कमी होऊन जातं. आई म्हणजे प्रेमाचा सागर आहे, आई म्हणजे मायेचा सागर आहे. आणि ज्या वेळेला ती आई घर सोडून जाते त्यावेळेला त्या परिवारावरती जो दुःखाचा डोंगर कोसळतो ना मायबाप, त्या दुःखाचं वर्णन कुणी करू शकत नाही. म्हणून प्रत्येकाच्या जोपर्यंत आई जिवंत आहे त्यांना आईची सेवा केली पाहिजे. वडील जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत वडिलांची सेवा केली पाहिजे. सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ, माँ से बड़ा कोई नहीं रे, माँ से बढ़कर कोई नहीं है, वो देखी है दुआ, दुआ सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ. सबसे बडी हे माँ. अरे आई सगळ्यात श्रेष्ठ आहे. आई वडिलांच्या पायाजवळ सकळ तीर्थ त्या ठिकाणी वसलेलं आहे. आईपेक्षा दुसरं दैवत या विश्वामध्ये दुसरं कोणतंच नाही आहे. म्हणून आईची सेवा आपण केली पाहिजे. अरे ती आई कुणाची तरी मुलगी असते, कुणाची तरी बहीण असते आणि ते सोडून नवऱ्याच्या घरी जाऊन प्रपंच करून अखंड जीवन ती प्रपंचामध्ये व्यतीत करत असते. म्हणून बाप लेकीचं आणि भावा बहिणीचं नातं माणसाने जपलंच पाहिजे. जपावे या बंधास नित्य निरामय भावनेने, जसे जपले मुक्ताई ज्ञानेश्वराने. ज्याप्रमाणे मुक्ताई ज्ञानेश्वरानं ते नातं जपलं त्याचप्रमाणे आपण सुद्धा भावा बहिणींचं नातं जपलंच पाहिजे. शेवटच्या क्षणापर्यंत ते नातं जपलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं तेच तुमच्या आमच्या जीवनातील रक्षाबंधन आहे. मुक्ताई ज्ञानेश्वरानं कसं नातं जपलं. अरे चिमुकली मुक्ताई ज्या वेळेला माऊली ज्ञानोबा ताटी बंद करून गुडघ्यामध्ये डोकं घालून हमसून दुमसून रडत असतात
आणि ते रडत असताना चिमुकली मुक्ताई माऊली ज्ञानोबरायांना सांगते, दादा असं रडू नये दादा, तुमचा जन्म काय रडण्यासाठी नाही आहे, या विश्वाच्या कल्याणासाठी आहे. तुम्ही जर असं रडत बसाल तर या समाजाचा उद्धार कोण करेल. आणि सांगून जाईल महाराज, ज्यावेळेला माणसाची एखाद्या माणसाची माय मरते ना, त्यावेळेला त्या माईची जागा जर कोण घेत असेल तर ती तुमची आमची बहीण असते. म्हणून माऊली ज्ञानोबरायांचे माता पिता त्या ठिकाणी देहांत प्रायचित्त घेऊन अनंतात विलीन झालेले आहे. परंतु मुक्ताईनं काय केलं, माऊली ज्ञानोबरायांच्या आईचं त्या ठिकाणी जागा घेतली आणि माऊली ज्ञानोबरायांना सांगितलं, दादा ताटी उघडा. अरे आपली जीभ त्या ठिकाणी दाताने चावली म्हणजे आपण काय बत्तीशी पाडून टाकतो का. जीभ दाताने चावली, कुणी बत्तीशी ताडली. म्हणून दादा तुम्हाला त्या ठिकाणी ताटी उघडणं गरजेचं आहे. मुक्ताईनं ताटी उघडायला भाग पाडलं. माऊली ज्ञानोबरायांनी ताटी उघडली. अरे ज्या माऊली ज्ञानोबरायांनी संप्रदायाचा पाया घातला तो विठ्ठल विठ्ठल हो, ज्या माऊली ज्ञानोबरायांनी संप्रदायाचा पाया घातला ना, तो पाया रचण्याची प्रेरणा जर कुणाकडून भेटली असेल तर ती त्यांच्या सख्या बहिणीकडून मुक्ताईकडून भेटलेली आहे. म्हणून प्रत्येकानं बाप लेकीचं, भावा बहिणीचं, पती पत्नीचं नातं प्रत्येकानं जपणं महत्त्वाचं आहे. आणि भगवान परमात्म्याचं दास्यत्व स्वीकारणं गरजेचं आहे. आणि अशा प्रकारे जर आपण जीवन जगत आलो, भगवान परमात्म्याचे दास झालो आणि सच्चिदानंद जर पदवी आपण प्राप्त केली तर आपल्याला स्वर्गाचा रस्ता आपोआप मोकळा होईल. हेच महाराज सांगताय अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये. तुका म्हण पावटणी, तुका म्हण पावटणी, तुका म्हण ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे, धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो. आयुष्याचे साधने सच्चिदानंद पदवी घेणे, धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो. तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी, धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो. असो यथामती यथावकाश, ज्याप्रमाणे भगवान परमात्म्याने बुद्धी दिली त्याद्वारे अभंगावरती बोलण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी आज कैलासवासी पर्यगबाई सोपान वाणी मावशींचं आज या ठिकाणी पुण्यस्मरण आणि त्या पुण्यस्मरणानिमित्त पार पडलेली ही कीर्तन निरूपण सेवा. आणि या ठिकाणी एक आनंदाची गोष्ट अशी आहे, दुःखाचं ठिकाण आहे पण आनंदाची गोष्ट पण अशी आहे गावासाठी की कैलासवासी पर्यगबाई सोपान वाणी यांच्या स्मरणार्थ त्यांचे बंधू नेत्रतज्ञ डॉक्टर आदरणीय सुंदर गोरे यांच्यातर्फे आपल्या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस 2 लाखाचा इंटरॅक्टिव्ह बोर्ड दिल्याबद्दल शाळेच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने त्यांना खूप 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 धन्यवाद. ग्रामस्थांच्या वतीने त्या ठिकाणी त्यांचा सत्कार होणार आहे. त्यांना विनंती करतो की त्यांनी तो सत्कार 2 मिनिटांमध्ये स्वीकारावा. गावचे सरपंच या सरपंच साहेब या ना माऊली या ना.
आमचे देवराम माऊली आदरणीय तेही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गंगा गिरीजी महाराज की जय, सद्गुरु नारायण गिरीजी महाराज की जय, बजरंग बली हनुमान की जय. वा वा, धन्यवाद साहेब. आपल्या बहिणीच्या स्मरणार्थ तुम्ही गावासाठी आणि शाळेसाठी एवढं योगदान दिलं, त्याबद्दल तुमचे परिवाराच्या वतीनं, शाळेच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या वतीने खूप 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 धन्यवाद. आमच्या आबांच्या कन्या संगीताताई लांबे यांनी भजनी मंडळाकरता टाळ दिलेले आहेत, त्यांचा सुद्धा भजनी मंडळातर्फे त्या ठिकाणी सन्मान होणार आहे. मी ताईंना विनंती करतो, कृपया आपण हा सन्मान स्वीकारण्याकरता पुढे यावं. या संगीताताई कुठे? चला संगीताताई, चला पटकन. त्या आमच्या आबांच्या कन्या आहेत आणि त्यांच्या घरामध्ये खूप पारमार्थिक वातावरण आहे. भजनी मंडळातील सदस्य पुढे या ना, टाळ घेण्याकरता या ना. पाटील साहेब या, संदीप भाऊ या, आमचे भीम भाऊ आहेत ते या ना. मामा तुम्ही या ना, भास्कर मामा या. झालं फक्त 2 मिनटं, एवढा सत्कार आवरला की झालं. आपल्या मातेच्या स्मरणार्थ त्यांनी भजनी मंडळाकरता, कारण त्यांचं पूर्ण कुटुंब पारमार्थिक आहे आणि पारमार्थिक करता त्यांनी ती देणगी दिली, त्याबद्दल ग्रामस्थांच्या भजनी मंडळाच्या वतीने त्यांचेही खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी सेवेकरता साथ देण्याकरता आमचे वंदनीय अनिलजी महाराज राठळ असतील, आमचे बंधू आदित्य महाराज आदमने असतील, त्याचप्रमाणे आमचे आदरणीय वंदनीय आमच्यावरती सख्या भावासारखं प्रेम करणारे आमचे जीवीचे जीवलग मित्रबंधू आदरणीय स्वप्नीलजी सर आहिरे, HDFC ब्रँच मॅनेजर, त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो. त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो. ग्रामस्थ मंडळी आमचे संदीप भाऊ आहेत, भीमभाऊ आहेत, आमचे पंत आहेत, आमचे चुलते आदरणीय संजू अप्पा आहेत. सगळ्यांची नावं आता घेत बसलं तर सगळ्यांना आता ज्यांची नावं घेतली ते देव आहेत, ज्यांची नावं राहिली ते महादेव आहेत. आणि हे आमचे मृदंगाचार्य, आता त्यांच्याबद्दल काय बोलायचं, काही नाही बोललं तेच बरं आहे. आता जाऊ आमचे विनेकरी, काहीच्या काही बालपणापासून ज्यांनी आमच्यावरती परमार्थाचे संस्कार केले आणि ज्यांना बघत बघत परमार्थाची आवड लागली, ते आमचे वंदनीय आदरणीय केशवजी बाबा रक्ते असतील, त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो. ते आमचे आजोबा आहेत. भास्कर मामा असतील, आदरणीय वंदनीय परमार्थामध्ये फार मुरलेला परमार्थ ज्यांचा आहे गाण्यामध्ये, आदरणीय वाघबाबा असतील, कांदे महाराज असतील आणि आमच्यावरती पितृतुल्य प्रेम करणारे आमचे विजू महाराज असतील, सर्वांना धन्यवाद देतो. निवडते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुम्ही विनवित असे, पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संत नोयंग भूतयुक्ती, नोय उपदेश तुमचे बडबडले शेष मज क्षमा करणे संत नोयंग भूतयुक्ती. विठ्ठल जय जय विठ्ठल.